Hello dear students, 12th standard CS2. We are discussing assembly language programming and we are about to start the level 3. Already level 1, level 2 completed आहे. आता आपण स्टार्ट करतो लेवल 3. ज्या मुलांनी लेवल 1 आणि लेवल 2 कंप्लीट केलं असेल तुम्हाला लेवल 3 पण समजेल. विदाउट कंप्लीटिंग लेवल 1 आणि लेवल 2 लेवल 3ला स्टार्ट करू नका, कारण लेवल 3 डायरेक्ट मग एकदम बर्डनसारखं वाटेल. ठीक आहे. तर लेवल 1 लेवल 2 व्यवस्थित कंप्लीट करा. पण लेवल 1 लेवल 2 कंप्लीट करायच्या आधी इन्स्ट्रक्शन्स माहीत पाहिजे, सगळे इन्स्ट्रक्शन माहीत पाहिजे, कारण आपण प्रॉपर कोडिंग करतोय, एकदम प्युअर कोडिंग करतोय ALPचे आणि एकदम डिटेल्ड PYQ डिस्कस करतोय. आणि तुम्ही थोडं जास्त लकी असाल तर हाच क्वेश्चन किंवा हेच क्वेश्चन किंवा या टाईपमध्येच क्वेश्चन तुमच्याही पेपरला तुम्हाला दिसेल. ठीक आहे. जसं CS1मध्ये ऑलमोस्ट आपला पूर्ण प्रेडिक्शन बरोबर लागला होता आणि कोडसुद्धा मी जे सांगितलं तेच कोड आले होते. तसंच ALPमध्ये पण आपल्याकडे काय क्वेश्चन्स आहेत, लाईक तो सेम क्वेश्चन ॲज इट इज तुमच्या पेपरला येऊ शकतो, पण तुम्हाला त्याचं म्हणजे थोडंफार लॉजिक चेंज केलं तरी तुम्हाला त्याचं ओन म्हणजे तुम्हाला त्या क्वेश्चनचं कोड तुम्हाला बनवता आलं पाहिजे. ठीक आहे. चलो, सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट स्टार्ट द लेवल 3. सो लेवल 3 हा बेसिकली काउंटर बेस्ड क्वेश्चन आपण जास्त डिस्कस करणार आहे. हे तर काय काय करणार आहे ना आपण, काउंटर बेस्ड क्वेश्चन्स. ठीक आहे. सो इथून आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय, काउंटर बेस्ड क्वेश्चन. सो काउंटर बेस्ड क्वेश्चन्स काय असतात आणि काउंटर ALPमध्ये काय करतो ते तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. जसं की आपण C++च्या कोडिंगमध्ये फॉर लूप वाईल लूप वापरतो, बरोबर की नाही. C++च्या कोडिंगमध्ये यूज फॉर लूप, यूज वाईल लूप. आणि फॉर लूप वाईल लूप का वापरतो पहिली गोष्ट, कारण आपल्याला समजा एखादा कोड, इफ यू वॉन्ट टू रन अ सेट ऑफ कोड्स इन फॉर मेनी टाइम्स, म्हणजे एखादा कोड आपल्याला सारखं रिपीट करायचं असेल, सारखं रन करायचं असेल तर आपण फॉर लूप किंवा वाईल लूप वापरतो. तसंच ALPमध्ये एखादं ALP इन्स्ट्रक्शन तुम्हाला सारखं रन करायचं असेल तर ते कोड सारखं लिहिण्यापेक्षा तुम्ही त्याला काय करा, एक काउंटर असाइन करून टाका आणि त्याला एक लूपिंग स्टेटमेंटमध्ये टाकून द्या. म्हणजे जोपर्यंत तुमचा काउंटर 0 होत नाही तोपर्यंत तुम्ही त्या स्टेटमेंटला रिपीट करू शकता, त्या स्टेटमेंटला रन करू शकता. That can be 5 times, that can be 10 times, that can be 100 times. You can run the same set of codes again and again. समजलं का काउंटर काय असतो. ठीक आहे. आणि काउंटर का वापरतो समजलं का. ठीक आहे. चलो, आणि त्याच्यानंतर आपण असं पण काय क्वेश्चन डिस्कस करणार आहे, टू चेक वेदर द नंबर इज इवन ऑड अँड ऑड नंबर किती आहेत त्याचं काउंट काढायचं. ठीक आहे. काउंट ऑफ ऑड नंबर असा पण क्वेश्चन आपण डिस्कस करणार आहे. ठीक आहे. काउंट ऑफ ऑड नंबर्स और काउंट ऑफ इवन नंबर्स. आता बघा, तुम्हाला ऑड नंबर जमलं तर इवन नंबर फक्त एक इन्स्ट्रक्शन चेंज करायचा असतो, इवन नंबर पण जमेल. ठीक आहे. सो काउंट ऑफ ऑड इवन नंबर असं सांगू शकतो. ठीक आहे. मग आपण सांगू शकतो अकरन्स ऑफ झिरो इन 8-bit नंबर, असं पण आपण क्वेश्चन बघणार आहे. म्हणजे आपल्याकडे एक 8-bit नंबर आहे, त्या 8-bit नंबरमध्ये 0 किती वेळा रिपीट होतो ते पण आपल्याला काढता आलं पाहिजे. ठीक आहे. सो बेसिकली या टाईपचे काही क्वेश्चन्स आहेत आपल्याकडे. ठीक आहे. सो एक काम करू, आता आपण हे सगळं डिस्कस करण्यापेक्षा डायरेक्ट क्वेश्चनच स्टार्ट करू. सो दिस इज द फर्स्ट क्वेश्चन, काउंटर बेस्ड क्वेश्चन. सो काउंटर बेस्ड क्वेश्चन करण्याच्या आधी तुम्हाला काय बेसिक्स माहीत पाहिजे काउंटरबद्दल. ठीक आहे. सो काउंटर बेस्ड क्वेश्चन पहिली गोष्ट कुठं वापरतो माहिती आहे का, जिथं तुम्हाला असं रेंज भेटतो फ्रॉम दिस लोकेशन टू दिस लोकेशन. ठीक आहे. 4500H to 4504H, इथं H मिसिंग ॲक्च्युली. ठीक आहे. सो काउंटर बेस्ड क्वेश्चन आपण कुठं वापरतो माहिती आहे का, वेन वी गेट अ रेंज. सो ज्यावेळेस तुम्हाला असं रेंज भेटतो ना, आपण या लोकेशनपासून या लोकेशनपर्यंत जातोय, वी हॅव टू फिल द मेमरी लोकेशन, वी हॅव to traverse the memory location, we have to copy the memory location from this to this, we have to do the 2's complement of data from memory location this to this. So whenever you get the memory location, म्हणजे मेमरी लोकेशनचं ज्यावेळेस तुम्हाला एक रेंज भेटतो ना, रेंज इथून इथपर्यंत, तर त्यावेळेस तुम्हाला काउंटर वापरायचा असतो. ठीक आहे. आता हे क्वेश्चनचा अर्थ काय मी तुम्हाला एक सांगतो बघा. 4500H इथं आपला पहिला डेटा आहे. ठीक आहे. आणि कुठपर्यंत जायचं आहे, 4504 म्हणजे 4501, 4502, 4503, 4504 असं आपल्याला हे म्हणजे आपल्याकडे एवढे मेमरी ब्लॉक्स आहेत आणि सगळ्या मेमरी ब्लॉकमध्ये आपण काय स्टोअर करतोय, डेटा स्टोअर करतोय. आता डेटा कोण असणार आहे ते पण त्यांनी क्वेश्चनमध्ये सांगितले, 09H to 0DH. येस, म्हणजे पहिल्या लोकेशनला 09H असणार आहे. 09Hला इन्क्रीमेंट केलं तर काय बनतो, 10 बनतो, पण 10ला हेक्साडेसिमलमध्ये कसं लिहितो, 0AH, मग 0BH, मग 0CH अँड देन 0DH. H काय इंडिकेट करतो, H इंडिकेट करतो हेक्साडेसिमल. H काय इंडिकेट करतो, H इंडिकेट करतो हेक्साडेसिमल. ठीक आहे. चलो, सो आता इथं राहतो प्रश्न, काउंटर काय घेणार आपण. काउंटर म्हणजे काय असतो, जो एक्झॅक्ट नंबर ऑफ स्टेप्स सांगतो. आता मला किती स्टेप्स रिपीट करायचे बघा बरं. 00 पासून 04 पर्यंत जायचं. कुठून कुठं जायचं, 00 पासून 04 पर्यंत जायचं. सो माझा काउंटरचा व्हॅल्यू असेल 5. मॅक्झिमम स्टुडंट्स काय करतात, हे तर 4च घेतात. अच्छा, क्वेश्चन जर असा असताना, जर तुमचा क्वेश्चन असा असता की तुम्हाला जायचं आहे 4501H to
4504H. ठीक आहे, असं जर असतं ना 4501 पासून 4504, त्या केसमध्ये म्हणजे या केसमध्ये तुम्ही काउंटर काय सेट केला असता, 1 पासून स्टार्ट करतो ना, 1 पासून स्टार्ट करतो तर काउंटरचा व्हॅल्यू 4च असणार. पण जर आपण 0 पासून स्टार्ट करतोय, 0 हा पण एक ब्लॉक आहे ना, समजलं का तुम्हाला? 0 म्हणजे हा पण एक ब्लॉक झाला ना, म्हणजे 4 तर आहेच पण हा पण एक ॲड झाला. सो 4 + 1 5. येस, सो असं 0 पासून स्टार्ट झाला तर इथं काउंटर म्हणजे तुमचा काउंटरचा व्हॅल्यू काय असेल, इथं तुमचा काउंटरचा व्हॅल्यू काय बनतो, 05H. आणि तुम्ही एक गोष्ट समजून घ्या, हा जो तुमचा काउंटरचा व्हॅल्यू असतो ना, काउंटरचा व्हॅल्यू आपण जे इनपुट करतो कोडमध्ये, ऐकून घ्या, आपण हा जो काउंटरचा व्हॅल्यू इनपुट करणारे कोडमध्ये, तो नेहमी कसा असला पाहिजे, तो नेहमी हेक्साडेसिमलमध्ये असला पाहिजे. तो नेहमी कसा असला पाहिजे, तो नेहमी हेक्साडेसिमलमध्ये असला पाहिजे. यू कॅन नॉट गिव्ह इन डेसिमल. तुम्ही त्याला डेसिमलमध्ये नाही देऊ शकत, तुम्हाला ते हेक्साडेसिमलमध्ये द्यावं लागेल. ते तुम्हाला पुढे समजेल, नेक्स्ट क्वेश्चनमध्ये तुम्हाला समजेल. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे का? चलो, एवढं जर क्लिअर असेल तर डायरेक्टली लेट स्टार्ट द कोडिंग. एवढं जर क्लिअर असेल तर कोडिंग स्टार्ट करू. सो सगळ्यात आधी आपण लेबल लिहितो. सगळ्यात पहिलं लेबल काय असतो रे, स्टार्ट. सो सगळ्यात पहिलं लेबल आपण काय लिहितो, स्टार्ट असं आपण लिहितो. ठीक आहे, चलो. सो मी स्टार्ट केलं. आता स्टार्ट करताना काउंटर बेस्ड क्वेश्चनमध्ये सगळ्यात आधी आपल्याला काउंटर डिफाईन करायचा असतो. काउंटर बेस्ड क्वेश्चनमध्ये सगळ्यात आधी काय करायचं असतो, काउंटर. आता परत काही स्टुडंट्सच्या डोक्यामध्ये हा क्वेश्चन येऊ शकतो, सर काउंटर बेस्ड क्वेश्चन आहे की नाही, आम्हाला कसं समजणार? अरे ज्यावेळेस आपल्याला रेंज दिसतो ना, रेंज फ्रॉम दिस लोकेशन टू दिस लोकेशन, फ्रॉम दिस लोकेशन टू दिस लोकेशन. सो वेन एव्हर वी गेट द रेंज ऑफ एनी क्वेश्चन, वी कॅन अज्युम दॅट इज अ काउंट, वी विल जस्ट टेक दॅट इज अ काउंटर बेस्ड क्वेश्चन. अँड तुम्ही ते रेंज बघा, ते रेंजमधला डिफरन्स काढा, तोच तुमचा काउंटरचा व्हॅल्यू असेल. ठीक आहे, आता जसं की इथं बघू शकता तुम्ही, 00 पासून 04 म्हणजे काउंटर झाला 05. आणि काउंटर आपण एखादा रजिस्टरमध्ये स्टोअर करतो. कोणत्या रजिस्टरमध्ये? जनरल पर्पज रजिस्टरमध्ये. ठीक आहे, सो सांगा काय करू, MVI. काउंटरचा पहिला स्टेप नेहमी असा असतो, MVI, मूव्ह इमिडिएट. व्हॉट इज दिस इन्स्ट्रक्शन? MVI मीन्स, MVI म्हणजे काय असतो, मूव्ह इमिडिएट. मूव्ह इमिडिएट काय मूव्ह करायचं आपल्याला, बी रजिस्टर बी घेऊ, चालेल ना, रजिस्टर बी घ्या. आणि रजिस्टर बीमध्ये काय मूव्ह करणार, 05H. रजिस्टर बीमध्ये काय मूव्ह करणार, 05H. हां, आता भरपूर मुलांनी मला मागच्या व्हिडिओमध्ये विचारलं होतं कमेंट कसं लिहायचं. बरं का, कमेंट मी असंच लिहितो शॉर्टमध्ये, HLमध्ये. आता हे अरे एक मिनटं, हे इन्स्ट्रक्शन फायर केल्यानंतर बीचं व्हॅल्यू काय झालं, हे इन्स्ट्रक्शन फायर केल्यानंतर बीचं व्हॅल्यू झाला 05H. ठीक आहे, हे इन्स्ट्रक्शन फायर केल्यानंतर बीचा व्हॅल्यू काय झाला, 05H. आता हे मी फक्त तुमच्या अंडरस्टँडिंग पर्पजसाठी असं लिहितो, तुम्हाला हा कोड एक्सप्लेन करण्यासाठी असं लिहितो. पण तुम्हाला हा असं लिहायचं आहे का, नाही. तुम्हाला कसं करायचं आहे, तुम्हाला हे कमेंट एक्सप्लेन करायचं आहे. सो कमेंट कसं लिहिणार, दिस इन्स्ट्रक्शन इज यूज टू मूव्ह इमिडिएट 05H टू द कंटेंट ऑफ रजिस्टर बी. म्हणजे तुम्हाला तो इन्स्ट्रक्शन एक्सप्लेन करून लिहायचं आहे. ठीक आहे, हां ठीक आहे, चलो. सो त्याच्यानंतर काय केलं पाहिजे, आता बघा, आता मला हा डेटा स्टोअर करायचा आहे. मला हा डेटा आहे, डेटा. या डेटाला काय करतो, डेटा बघा, डेटा 09 पासून 0D. ठीक आहे, सो एक काम करतो, अजून एक रजिस्टर घेतो. ठीक आहे, अजून एक रजिस्टर घेतो. ठीक आहे, मी काय करतो, अजून एक रजिस्टर घेतो, MVI. आता यावेळेस मी ॲक्युम्युलेटर घेतो. ठीक आहे, आणि ॲक्युम्युलेटरमध्ये काय स्टोअर करतो, 09H. आय विल टेक ॲक्युम्युलेटर अँड आय विल स्टोअर 09H. सो आता या फेजमध्ये ॲक्युम्युलेटरमध्ये कोण स्टोअर झाला, 09H. ठीक आहे, चलो. आता मी या लोकेशनला जाऊ. या लोकेशनला कसं जाणार, तुम्हाला माहिती आहे LXI करतो आपण. सो त्या लोकेशनला जाण्यासाठी काय करतो, LXI. LXIचा अर्थ काय असतो रे, लोड रजिस्टर पेअर इमिडिएट. HLमध्ये कोण येणार, 4500H. सो हा इन्स्ट्रक्शन फायर केल्यानंतर 4500H हा ॲड्रेस कुठे येऊन जाणार, हा ॲड्रेस येऊन जाणार HLमध्ये. आणि हा ॲड्रेस HLमध्ये आला, बरोबर. हा ॲड्रेस HLमध्ये आला तर तो लोकेशन बनतो M. तर हा लोकेशन बनणार तुमचा M. सो मला सांगा, एममध्ये कोण आहे आता, 0. एममध्ये आपल्याला स्टोअर करायचं व्हॅल्यू, एममध्ये आपल्याला स्टोअर करायचं. समजलं का एम कोण आहे. सो दॅट लोकेशन विल जस्ट बी द एम. ठीक आहे, एवढं तुम्ही क्लिअर करून घ्या. ठीक आहे, चलो. सो याच्यानंतर काय केलं पाहिजे आपण, म्हणजे काउंटर सेट केला, रजिस्टर एमध्ये पण आपण व्हॅल्यू लोड केला, HLला पण आपण पॉईंट केलं इथं. ठीक आहे, मग आपण काय केलं पाहिजे, ॲक्युम्युलेटरचं व्हॅल्यू तिथं मूव्ह करू. म्हणजे आपल्याला इथं 09 आणायचं आहे ना अजून. हे तर मी तुम्हाला लिहून दाखवलं, हे असं गिवन नाही आहे, हे आपल्याला आणायचं आहे. आणि हे आणण्यासाठी आपण कोड करतो आहे. ठीक आहे, हे असं नाही आहे ॲक्च्युली, हे मी तुम्हाला आधीच लिहून दिले फर्स्ट, जस्ट फॉर अंडरस्टँडिंग पर्पज. ठीक आहे, सो मला सांगा आपण काय करू, MOV M, A. म्हणजे ॲक्युम्युलेटरमध्ये कोण आहे, 09. म्हणजे 09 Mमध्ये जाणार, 09 Mमध्ये जाणार. बघा गेला का 09 Mमध्ये, येस गेला. चलो, आता त्याच्यानंतर काय केलं पाहिजे आपण,
हां, आता हे एकदा आता मी एकदा हे स्टेप रिपीट केलं ना, अजून मला किती वेळा रिपीट करायचं आहे, अजून मला 4 टाइम्स रिपीट करायचं आहे. टोटल मला 5 टाइम्स रिपीट करायचं होतं. सो एकदा झाला, अजून मला 4 टाइम्स रिपीट करायचे आहे, म्हणजे माझा हा ब्लॉक रेडी होऊन जाईल. सो 4 टाइम्स रिपीट करायसाठी मी काय करू, INX H, HLला इन्क्रिमेंट करतो. सो HL आधी कुठं होता, 4500 कडे होता. आता HL कुणाकडे जाणार, 4501 कडे जाणार. सो HLला इन्क्रिमेंट केल्यानंतर HLचं व्हॅल्यू तर बनतो 4501H, बरोबर. HLचं व्हॅल्यू काय झालं, 4501H. जसं तुम्ही HLला इन्क्रिमेंट केलं तसं एला पण इन्क्रिमेंट करा. ए आता एमध्ये कोण आहे, 09. सो एचं इन्क्रिमेंट केलं काय येणार, 10 म्हणजे काय असतो, 0A. 0Aचं इन्क्रिमेंट केलं की 0B, 0Bचं इन्क्रिमेंट केलं की 0C, 0Cचं इन्क्रिमेंट केलं की 0D अँड सो ऑन. ठीक आहे. सो मी काय करतो, INX A. ॲक्युम्युलेटरला पण इन्क्रिमेंट करतो. सो ॲक्युम्युलेटरला इन्क्रिमेंट केल्यानंतर एमध्ये कोण आला, 0AH. चलो आता हे दोघांना इन्क्रिमेंट केलं. आता मी काउंटरला कमी करतो, काउंटरला डिक्रिमेंट करतो आणि मग हा स्टेप परत रिपीट करतो. सो मी काय करतो, DCR काउंटर कोण आहे, B. आता बीचं व्हॅल्यू काय बनेल बरं, तर बीचं व्हॅल्यू काय बनेल, 04H, कारण 5 - 1 4 झाला. चलो आता मी कंडिशन लावतो, आता मी जम्प कंडिशन लावतो. जोपर्यंत माझा B 0 होत नाही तोपर्यंत मला हे रिपीट करावं लागेल. म्हणजे आता जो स्टेप मी रिपीट केला, हा सेम स्टेप मला अजून 1 2 3 4 मला अजून 4 टाइम्स रिपीट करायचं आहे. हा सेम स्टेप, हा सेम प्रोसिजर अजून मला 4 टाइम रिपीट करायचं आहे. सो मी काय करतो, इथं लावतो JNZ अप, आणि हा लेबल असतो, या अपला मी इथं लावतो. ठीक आहे. म्हणजे हिथून मी माझं जम्प इकडे येणार. म्हणजे जोपर्यंत JNZ म्हणजे काय, जम्प ऑन नॉट झिरो. बोला बरं, JNZ म्हणजे काय, जम्प ऑन नॉट झिरो. परत एकदा, JNZ म्हणजे काय असतो, जम्प ऑन नॉट झिरो. सो जोपर्यंत रजिस्टर B हा 0 बनत नाही तोपर्यंत मी जम्प करत राहणार. आणि जम्प कुठं करणार, अपवरती जम्प करणार. आणि एकदा माझा रजिस्टर B 0 झाला, मी जम्प नाही करणार. सो दॅट इन्स्ट्रक्शन इज कॉल्ड एज जम्प ऑन नॉट झिरो. ठीक आहे. सो जम्प ऑन नॉट झिरो, अँड हा जर कंडिशन ट्रू निघाला, आता बघा 0 नाही आहे ना, म्हणजे हा कंडिशन ट्रू आहे. आणि हा कंडिशन ट्रू आहे तर मी कुठे जम्प करणार, अपवरती जम्प करणार. आणि मी परत रिपीट करणार. सांगा, एमध्ये कोण होता, 0A. आता एचं व्हॅल्यू कुठे जाणार, एममध्ये जाणार. आपण HL ऑलरेडी इन्क्रिमेंट केला, मग इथं 0A जाणार. ठीक आहे. चलो HLला इन्क्रिमेंट केलं तर आपण इथं जातो. आता एला इन्क्रिमेंट केलं तर एचं बनतो B, आणि काउंटरला डिक्रिमेंट केलं तर काउंटर बनतो 04चा 03. ठीक आहे. म्हणजे अजून एक स्टेप कंप्लीट झाला. चलो, कॅन आय गो टू एक्झिट, याच्यानंतर स्टॉप असतो, याच्यानंतर एक्झिट असतो. नाव कॅन आय गो टू एक्झिट नाही, बघा बरं, B 0 नाही आहे. सो अगेन हॅव टू जम्प. मी परत रिपीट करणार. रिपीट करताना मी इथं 0B स्टोअर करणार. मग काय येणार, 02. इथं काय येणार, 02. मग परत एकदा जम्प करा, 0C. परत एकदा जम्प करा, 0D. आणि 0D आल्यानंतर हा बनेल 00H. आता सांगा, JNZ अप, कॅन आय जम्प अप नाव, नो. दॅट टाइम आय विल स्टॉप. ठीक आहे. अरे जम्प ऑन नॉट झिरो ना, बट B तर 0 झाला. B 0 नसेल तर जम्प करायचं ना, पण B 0 आहे, मग तुम्ही जम्प नाही करू शकत. सो यू हॅव टू स्टॉप. बस एवढंच असतो काउंटर बेस्ड क्वेश्चन. समजलं का, काउंटर बेस्ड क्वेश्चन समजलं का. फक्त हे लूप समजून घ्या कसं चालतं हा. ठीक आहे. हा लूप समजून घ्या. आपल्याकडे असे 2-3 एक्झाम्पल्स आहेत, तुम्हाला समजेल, पण फक्त प्रत्येक एक्झाम्पल समजून घ्या. ठीक आहे. आता तुम्ही काय केलं पाहिजे माहिती आहे का, हा व्हिडिओ तुम्ही पॉज केला पाहिजे. ठीक आहे. तुम्ही काय केलं पाहिजे, हा व्हिडिओ पॉज केला पाहिजे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे आता न बघता स्वतःहून आपल्या बुकमध्ये लिहिलं पाहिजे, आणि मग त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चनकडे तुम्ही गेले पाहिजे. ठीक आहे. चलो, आय होप सो तुम्हाला काउंटरचं क्वेश्चन तर क्लिअर असेल. ठीक आहे. चलो, मला वाटतं काउंटरचं अजून थोडं क्वेश्चन तुम्हाला क्लिअर करून देण्यासाठी मी थोडे 1-2-3 एक्झाम्पल देतो तुम्हाला. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चनला जाऊन 2-3 एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. ठीक आहे. चलो, अच्छा एक काम करू, हा पण एक क्वेश्चन कंप्लीट करू, मग त्याच्यानंतर तुम्हाला मेमरी लोकेशन कोणत्या मेमरी लोकेशनसाठी काय काउंटर घेतला पाहिजे ते आपण थोडं डिस्कस करू शकतो. ठीक आहे. चलो, नाव वी कम टू द सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन काय सांगतोय, राईट अँड असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम. Write an assembly language program to fill 20 consecutive memory location. How many? 20 locations. Starting from 2501H. म्हणजे 2501H पासून आपण किती लोकेशन जाणार आहेत, 20 लोकेशन जाणार आहेत. किती लोकेशन, 20 लोकेशन्स. ठीक आहे. ऑनवर्ड्स विथ डेटा AAH. आणि सगळीकडं एकच डेटा असला पाहिजे, दॅट इज AAH. म्हणजे 20 लोकेशन्स 2501 पासून, नीट लक्ष द्या, 2501 पासून 20 लोकेशन्समध्ये आपल्याला AAH हे डेटा स्टोअर करायचे आहे. ठीक आहे. 20 लोकेशनमध्ये AAH हे स्टोअर करायचं आहे. ठीक आहे. सो कसं करायचं, आता मी तुम्हाला लास्ट स्लाइडमध्ये सांगितलं होतं की काउंटर जो असतो ना त्याचं व्हॅल्यू हेक्साडेसिमलमध्ये असतो. आता काउंटरचं व्हॅल्यू सगळ्यात पहिला स्टेप कोणत्याही क्वेश्चनमध्ये ज्यावेळेस तुम्हाला रेंज देतात ना, रेंज 20 लोकेशन फ्रॉम दिस मेमरी टू दिस मेमरी लोकेशन, सो दे आर डिफाइनिंग द रेंज की हाऊ मेनी स्टेप्स वी हॅव टू परफॉर्म. सो इथं सगळ्यात पहिलं क्वेश्चन येतो, काउंटरचं व्हॅल्यू तुम्ही काय घेणार. सगळ्यात पहिलं क्वेश्चन काय येतो की तर तुम्ही काउंटरचं व्हॅल्यू काय घेणार. ठीक आहे. आता तुम्ही तर 20 तर नाही घेऊ शकत. का बरं सर 20 नाही घेऊ शकत. अरे 20 तर डेसिमल झालं ना, 20 इज डेसिमल ना.
सो 20 काय झालं डेसिमल, पण आपल्याला काउंटर कसं इनपुट करायचं आहे, हेक्झा डेसिमलमध्ये इनपुट करायचं आहे. काउंटर कसं इनपुट करायचं आहे, हेक्झा डेसिमल. सो तुम्हाला हे कन्व्हर्जन आलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला डेसिमलला हेक्झा डेसिमलमध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. डेसिमलला हेक्झा डेसिमलमध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. हे आपण 11th स्टँडर्डच्या नंबर सिस्टममध्ये शिकलो आहे. 11th स्टँडर्डच्या CS1 मधला नंबर सिस्टम चॅप्टर आहे, तिथं आपण शिकलोय कन्व्हर्जन, हाऊ टू कन्वर्ट द डेसिमल टू हेक्झा डेसिमल. सिम्पल आहे, बघा ना. काय करायचं माहिती आहे का, 20ला 16ने डिवाइड करायचं. तुम्हाला डेसिमलला हेक्झा डेसिमलला कन्वर्ट करायचं ना. मला सांगा हेक्झा डेसिमलचं रॅडिक्स काय असतो, आठवते हेक्झा डेसिमलचं रॅडिक्स 16. मग तुम्हाला 16ने डिवाइड करावं लागेल. ठीक आहे. सो मी तर सिम्पल डिव्हिजन तुम्हाला करून दाखवतो. 20 आणि तर 16. सो 16 1 जा 16, इथं काय राहणार 4 राहणार, आणि हा तुमचा काय असतो कोशंट, आणि हा असतो तुमचा रिमाइंडर. तर तुम्हाला माहिती आहे आधी आपण काय करतो, कोशंट लिहितो आणि नंतर रिमाइंडर लिहितो. अँड वी ऑल नो नंबर सिस्टममध्ये आपण शिकलो वी गो टू LSB टू MSB. आपण काय करतो LSB टू MSB कडे जातो. सो LSB टू MSB कडे जाताना मला सांगा, LSB टू MSB कडे जाताना आपण काय रीड करतोय 14. सो 14H हाच असेल आपला काउंटरचा व्हॅल्यू. ॲक्च्युली तुमच्यासाठी माझ्यासाठी हा 14 आहे, तुमच्यासाठी माझ्यासाठी 14 आहे, पण हा आपल्या मायक्रो प्रोसेसरसाठी काय आहे, आपल्या मायक्रो प्रोसेसरसाठी हा 20 आहे. काय आहे 20. कन्व्हर्जन केलं आपण, काय केलं कन्व्हर्जन केलं. कशाचं कन्व्हर्जन केलं, डेसिमलचं हेक्झा डेसिमलमध्ये कन्व्हर्जन केलं. समजतंय का. ठीक आहे. सो तुम्ही काउंटर काय देणार, 20 देणार का, नाही 20 नाही देणार. काउंटर काय देणार तुम्ही 14H. आता 14H म्हणजे ॲक्च्युअलमध्ये काय असतो 20. ठीक आहे. हे क्लिअर आहे का. आता हे क्लिअर असेल तर तुम्हाला पुढचं सगळं समजेल. ठीक आहे. सो काउंटर समजलं. सो काउंटर 20 नसणार. सो व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ काउंटर, काउंटरचा व्हॅल्यू असेल 14H. चलो स्टार्ट करू कोडिंग. पहिलं स्टेप समजलं का. हा आता पुढचं तुम्ही स्वतःहून करू शकता. पुढचं पूर्ण कोडिंग तुम्ही स्वतःहून करू शकता जर पहिलं क्वेश्चन तुमचं क्लिअर असेल तर. ठीक आहे. चलो आता गेस करा बरं सगळ्यांनी. असंच तुम्ही ॲनालिसिस केलं होतं का. सगळ्यात आधी स्टार्ट करायचं. स्टार्ट केल्यानंतर काय करतो काउंटर. येस, आपल्याला 20 लोकेशन जायचं ना, आणि 20 लोकेशनमध्ये एकच काम करायचं आहे. तो काय काम आहे, AAHला स्टोअर करायचं आहे. सो मी आधी काउंटर सेट करू का. येस, या टाईपच्या क्वेश्चनमध्ये सर काउंटर सेट करा. ठीक आहे. चलो काउंटर सेट करतो. सो काउंटर काय रे बाबा, MVI. बरोबर, MVI. काउंटर म्हणून कुणाला घेऊ, Cला घेऊ शकतो का, घेऊ शकतो. कुणालाही घ्या तुम्ही, Bला घ्या, Cला घ्या, Dला घ्या आणि Eला घ्या. H आणि Lला घेऊ शकता का, नाही, कारण तुम्ही पुढे LXI वापर ना, LXI HLमध्ये आपण ॲड्रेस स्टोअर करणार आहे. ठीक आहे. H आणि Lला वापरू नका, कारण पुढे आपण तिथं ॲड्रेस स्टोअर करणार आहे. पण हे एवढे लोक पडले आहेत आपल्याकडे, एवढे लोक आहेत रिकामे, जे रिकामे आहेत त्यांना पण घेऊ शकतो. सो मी तर C घेतला होता. ठीक आहे. लास्ट क्वेश्चनला मी काउंटर B घेतला होता. कोणताही जनरल पर्पज रजिस्टर तुम्ही घ्या. ठीक आहे. नो डाऊट, नो इश्यूज इन दॅट. ओके. सो नॉट टेल मी व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ दिस काउंटर. काउंटरचा व्हॅल्यू काय असेल 14H. येस, हाच तुम्हाला समजला पाहिजे. फक्त हाच स्टेप तुम्हाला समजला पाहिजे की अच्छा, तुम्हाला जर असं दिलं असतं 09 म्हणजे आपल्याला 9 लोकेशन्स 9 स्टेप रिपीट करायचे आहेत, तुमचा काउंटरचा व्हॅल्यू 9च आला असता. अच्छा, आता जर मी तुम्हाला सांगितलं आय वॉन्ट टू रिपीट 10 स्टेप्स, आता तुम्ही काय इनपुट 10 देणार का, नाही 9पर्यंत सेम असतो ना. डेसिमल हेक्झा डेसिमल 9पर्यंत सेम असतो, फक्त 9 नंतर डिफरन्स सुरू होतो ना. आता 10ला पण कसं लिहितो बरं, 10ला कसं लिहितो 0A. मग तुम्ही इथं काय दिलं पाहिजे होता 10साठी, जर तुम्हाला सांगितलं असतं 10साठी करा, मग इथं तुम्ही 0A लिहिलं पाहिजे होता. ठीक आहे. 9साठी ठीक आहे, 9पर्यंत काही प्रॉब्लेम नाही, 9पर्यंत डेसिमल हेक्झा डेसिमल सेम असतात. ठीक आहे. चलो कन्फ्यूज होऊ नका, आपल्याकडे पुढे भरपूर क्वेश्चन आहेत, सगळं डाऊट्स तुमचे क्लिअर होईल. ठीक आहे. चलो त्याच्यानंतर काय केलं पाहिजे, ॲक्युम्युलेटरमध्ये काहीतरी मूव्ह करतो आपण. आठवलं पहिला स्टेप काउंटर झाल्यानंतर ॲक्युम्युलेटरमध्ये मूव्ह करतो. सो MVI. ॲक्युम्युलेटरमध्ये काय मूव्ह करू, डेटा. सो डेटा कोण आहे, AAHला मी ॲक्युम्युलेटरमध्ये मूव्ह केलं. इथपर्यंत क्लिअर आहे का. चलो आता मी काय करतो, मला ॲक्युम्युलेटरचा डेटा इथं स्टोअर म्हणजे इथं मूव्ह करायचं आहे, सो मी काय करू, त्या लोकेशनला HLमध्ये आणू का. येस. सो काय करा, LXI लोड रजिस्टर वेअर इमिडिएट HLला लोड करा. HLला कुठं लोड करा तुम्ही, 2501H. HLला तुम्ही काय करा, 2501Hला लोड करा. चलो HLला हा लोड झाला, म्हणजे हा लोकेशन बनणार M, आणि काय करा, ॲक्युम्युलेटरच्या व्हॅल्यूला त्या लोकेशनला घेऊन या, सेम लाईक लास्ट क्वेश्चन. सो काय करणार, MOV M, A. काय करणार, MOV M, A. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे का, हा इथपर्यंत क्लिअर आहे. ठीक आहे. MOV M, A. ठीक आहे. ब्राईटनेसचा इश्यू नाही ना काही. ठीक आहे. ओके. MOV M, A. सो ॲक्युम्युलेटरचा जो काही डेटा असेल तो Mमध्ये जाणार. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करणार आपण, आता इन्क्रिमेंट करा, INX. HLला इन्क्रिमेंट करा, म्हणजे आपण 2502 कडे जाऊ.
ठीक आहे 2502 कडे जाऊ. आता त्या एला इन्क्रीमेंट नका करू, कारण सगळीकडे आपल्याला एकच डेटा ठेवायचा आहे, सगळीकडे आपल्याला एकच डेटा ठेवायचा आहे. सो इन्क्रीमेंट, डू नॉट इन्क्रीमेंट द ॲक्युम्युलेटर. डिक्रीमेंट करा काउंटरला, कारण एक स्टेप झाला ना, एक स्टेप झाला, हा सेम स्टेप पुढे पण करायचा आहे. सो एक स्टेप झाला, सो काउंटरला डिक्रीमेंट करा. सो काउंट DCR-C म्हणजे आता आपल्याकडे 19 स्टेप्स राहतील. ठीक आहे, आता तुमच्यासाठी माझ्यासाठी 19, पण हेक्साडेसिमलमध्ये वेगळंच काहीतरी असेल ते. ठीक आहे, सोडून द्या ते विषय. ठीक आहे, ते सगळं लिहायची गरज नाही. ठीक आहे, DCR-C डिक्रीमेंट C केलं, आणि जोपर्यंत माझा C 0 होत नाही तोपर्यंत मी कंडिशन लावतो, जम्प करत राहा. जोपर्यंत काउंटर 0 बनत नाही, तोपर्यंत जम्प करत राहा. कुठं जम्प करणार? लेबल अपवरती. म्हणजे एकदा तुम्ही मूव्ह केलं, HLला इन्क्रीमेंट केलं, Cला डिक्रीमेंट केलं, परत मूव्ह करा नेक्स्ट लोकेशनला ते डेटा घेऊन जा. चलो, परत HLला इन्क्रीमेंट करा, म्हणजे 2502. ठीक आहे, एक काउंटरला डिक्रीमेंट करा आणि परत वरती मूव्ह करा, आणि परत इथं पण तो डेटा घेऊन या, परत घेऊन या. असं करत जायचं. असं कधीपर्यंत करत जाणार? 20 लोकेशनपर्यंत करत जाणार. आणि एकदा आपला C 0 झाला, then the condition is going to become false. Jump on not 0, but now the counter has become 0. म्हणजे आपण 20 लोकेशन्स पूर्ण कंप्लीट केलेत, अँड देन वी कॅन स्टॉप. समजलं का? समजलं का? आय होप सो इथपर्यंत क्लिअर सर्वांना. ठीक आहे, फक्त कमेंट्स कसं लिहायचं ते तुम्हाला एकदा सांगून देतो. बघा, पहिलं कमेंट कसं लिहायचं, तर हे सगळं रायटिंग पार्ट आहे पेपरमध्ये. कमेंट्स व्यवस्थित लिहा. कमेंट्स जर तुम्ही व्यवस्थित लिहिलं तर तुम्हाला प्रॉपर मार्क्स पडतील. ठीक आहे, सो कमेंट्स कसं लिहायचं? दिस इन्स्ट्रक्शन, पहिल्या इन्स्ट्रक्शनला कसं लिहिणार तुम्ही? दिस इन्स्ट्रक्शन इज यूज टू मूव्ह इमिडिएट द डेटा 14H टू द कंटेंट ऑफ ॲक्युम्युलेटर. क्लिअर? चलो, याचं कमेंट कसं लिहिणार? दिस इन्स्ट्रक्शन इज यूज टू मूव्ह इमिडिएट द कंटेंट AAH टू द कंटेंट ऑफ ॲक्युम्युलेटर. चलो, LXI, दिस इन्स्ट्रक्शन इज यूज टू लोड रजिस्टर पेअर इमिडिएट HL टू द मेमरी लोकेशन 2501H. समजलं? याचं कमेंट कसं लिहिणार? दिस इन्स्ट्रक्शन इज यूज टू मूव्ह द कंटेंट ऑफ ॲक्युम्युलेटर टू द कंटेंट ऑफ मेमरी. ठीक आहे, याचं कमेंट कसं लिहिणार? INXH, दिस इन्स्ट्रक्शन इज यूज टू इन्क्रीमेंट द रजिस्टर पेअर HL बाय 1. त्याच्यानंतर DCR-C कसं लिहिणार तुम्ही? दिस इन्स्ट्रक्शन इज यूज टू डिक्रीमेंट द कंटेंट ऑफ रजिस्टर C बाय 1. त्याच्यानंतर काय करणार? JNZ अप. तुम्ही एक्सप्लेन करा. JNZ अप, दिस इन्स्ट्रक्शन इज यूज्ड वेन दिस इन्स्ट्रक्शन इज जम्प ऑन नॉट 0 टू द लेबल अप. हॉल्ट, दिस इन्स्ट्रक्शन इज यूज टू स्टॉप द मायक्रोप्रोसेसर. असं तुम्ही प्रत्येक इन्स्ट्रक्शनला एक्सप्लेन करून, कमेंट वगैरे लिहून, लेबल स्टॉप राहिले बरं का, लेबल वगैरे देऊन. ठीक आहे, लेबल वगैरे देऊन हे सगळं लिहिलं तर तुमचा मार्क्स कोणताही एक्झामिनर कट करू शकत नाही, आणि कोडिंगमध्ये तुम्हाला 100% मार्क्स भेटून जातील. ठीक आहे, समजलं का? ठीक आहे, चलो, शाल वी गो टू द थर्ड क्वेश्चन. काउंटरचा कन्सेप्ट क्लिअर आहे, बाकी तर सगळं तेच रिपीट होतोय. ठीक आहे, चलो, आता थर्ड क्वेश्चन, व्हेरी इम्पॉर्टंट. मला वाटतं आता हा क्वेश्चन तुम्ही थोडं पॉज करून तुम्ही ट्राय करू शकता. ठीक आहे, राईट अँड असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम टू फिल द मेमरी लोकेशन स्टार्टिंग फ्रॉम AB00H. एक मेमरी लोकेशन आहे AB00H ऑनवर्ड्स, पण कुठपर्यंत ते नाही सांगितलं त्यांनी. ठीक आहे, नका सांगू. अँड आपल्याला काय करायचं आहे? इथं नंबर स्टोअर करत जायचं आहे. 00H पासून कुठपर्यंत स्टोअर करायचं आहे? 0FH, म्हणजे 00H पासून आपण स्टोअर करत जाणार 00F पर्यंत. ठीक आहे, तर मला सांगा रे, कॉमन सेन्स, जर तुम्ही तर थोडं कॉमन सेन्स वापरलं, हे बघा, AB00 पासून स्टार्ट होतोय आणि 00 स्टोअर करतोय. मग मला सांगा लास्ट लोकेशन काय असेल? AB असेल, आणि पुढे हेक्साडेसिमल म्हणजे 0F असेल. अवघड होतं का? ही डिकोड करणं अवघड होतं का? किती सोपं होता? समजलं का सगळ्यांना? डिकोड करणं काय अवघड होतं का? म्हणजे AB म्हणजे हे 00 पासून स्टार्ट होतोय आणि आपला डेटा 0F पर्यंत जाते. मग आपला मेमरी लोकेशन AB पासून स्टार्ट होतो ना, तो पण 0 पासून आहे. मग AB कुठपर्यंत जाणार? 0F पर्यंत जाणार. आणि तुम्हाला इथं काउंटरचा व्हॅल्यू डायरेक्ट तुमच्या समोर दिसतोय. काउंटरचा व्हॅल्यू दिसतोय. ठीक आहे, 0 पासून स्टार्ट होतोय, म्हणजे डेटा ज्यावेळेस सांगतात, डेटा इथून इथपर्यंत जातोय. सो 0Fच असेल तुमचा काउंटर. हाच असेल तुमचा काउंटर. ठीक आहे, हाच असेल तुमचा काउंटर. डेटा बघा बरं का, शेवटचा डेटा जो असतो ना, शेवटचा डेटा जर तुम्हाला हेक्साडेसिमलमध्ये दिला तर तोच तुमचा काउंटर असतो. ठीक आहे, पण समजा जस्ट फॉर चेंज आपण एक काम करू. हा क्वेश्चन स्टार्ट करायच्या आधी जर तुम्हाला असं दिलं असतं 4500H पासून टू 4504H असं आहे मेमरी लोकेशन, याचं काउंटर सांगा. 4501H पासून 4504 पर्यंत आहे, याचा काउंटर सांगा. 4500H पासून 450A पर्यंत आहे, याचं काउंटर सांगा. आणि 4501H पासून
450 पासून काहीतरी त्याचं काउंटर सांगा. म्हणजे असं काही तुम्हाला दिसलं तुम्हाला, म्हणजे हे का घेतोय, काउंटरचा प्रॅक्टिस, थोडं काउंटर कसं सेट करायचं त्याचा प्रॅक्टिस तुम्हाला घेतोय. मेमरी लोकेशन दिलं, असं मेमरी लोकेशन काही दिलं तर काउंटर कसं सेट करता आलं पाहिजे ते माहीत पाहिजे. ठीक आहे, असं काही मेमरी लोकेशन दिलं तर काउंटर कसं सेट करता आलं पाहिजे ते माहीत पाहिजे. बघा आपण 0 पासून 0 पर्यंत जातोय, म्हणजे 0 हा पण एक लोकेशन झाला ना. तर मला सांग काउंटरचा व्हॅल्यू काय बनेल. येस 5. काउंटरचं व्हॅल्यू काय बनेल 5. हे समजलं का, हे समजलं का. चलो नेक्स्ट. आता जर तुम्ही 0 पासून जात आहे, कुठून जात आहे, 0 पासून जात आहे आणि 0 पासून जात आहे. आता 1 2 3 4 4च आहेत ना. 1 पासून स्टार्ट झालं म्हणजे तेवढंच असतो. ठीक आहे, 4च असतो ना. सो इथला काउंटरचा व्हॅल्यू काय असणार 04H. समजलं का. चलो आता तुम्ही 0 पासून स्टार्ट करताय आणि तुम्ही जाता 0A. येस, आता 0A म्हणजे माहिती आहे तुम्हाला, 0A म्हणजे 10 असतो. 0A म्हणजे 10 असतो. आता 0 पासून तुम्ही 0A पासून पर्यंत जात आहे म्हणजे तो 0 पण काउंट करायचा ना. मग 10 तर आहेच, पण 10 + 0 असं झालं ना. म्हणजे मला सांगा 10 + 1 0 हा एक ब्लॉक झाला ॲक्च्युली. सो 10 + 1 हा 11 होतो. मग याचं काउंटर काय बनतो, याचं काउंटर बनतो 11. 11ला पण कसं देतो 0BH. सो इथलं काउंटरचं व्हॅल्यू काय बनेल 0BH. समजते का. चलो आता मला सांगा इथं काय 0 1 पासून 0A. 0 1 पासून 0A. आता 1 पासून जातो ना, 1 पासून 10 म्हणजे 10च असणार. आता 0 पासून स्टार्ट झालं तर एक ॲड होणार, पण 1 पासून स्टार्ट करतो म्हणजे 10च असणार. सो इथं आन्सर काय असणार 0AH. समजलं काउंटर समजलं का. म्हणजे असं मेमरी लोकेशन बघून आपण ओळखू शकतो. 0 पासून स्टार्ट झालं तर फक्त एक ॲड करा आणि 1 पासून स्टार्ट झाला तर तुमचा नंतरचा जो 2 डिजिट असेल तो तुमचा आन्सर असेल, काउंटर असेल. ठीक आहे, चलो हे फक्त जस्ट फॉर प्रॅक्टिस, कारण भरपूर मुलांना काउंटर कसं घ्यायचं ते माहीत नसतं. सो मी तुम्हाला थोडं एक आयडिया दिलं. ठीक आहे, चलो पण आता इथं तुम्हाला असं मेमरी लोकेशन सांगितच नाही आहे. इथं तुम्हाला असं मेमरी लोकेशन सांगितलंच नाही आहे. ठीक आहे, हे तर आपण एक मिनटं हे अजम्पशन पण ॲक्च्युली तसं नाही करू शकत आपण. आपल्याला फक्त डेटा बघायचा असतो. हे अज्युम नका करत बसू. हे अजम्पशन चुकीचं निघालं होतं ॲक्च्युली आपलं तसं. ठीक आहे, आपण 0 पासून स्टार्ट करतो ना. ठीक आहे, आपण 0 पासून स्टार्ट करतोय. डेटा 0 पासून स्टार्ट करायचे. 0 पासून 0F पर्यंत स्टोअर करायचं. काय करायचं आहे 0 पासून स्टार्ट करायचं आहे. बरोबर, 0 पासून स्टार्ट करायचं आहे आणि 0F पर्यंत स्टोअर करायचं आपल्याला. ठीक आहे, एक मिनटं AB0FH. ठीक आहे, चालेल असं लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, AB00 पासून स्टार्ट करायचं आणि AB0F पर्यंत स्टोअर करायचं. ठीक आहे, आता मला सांगा आता आपण कुठून स्टार्ट करतोय 0 पासून स्टार्ट करतोय आणि 0F पर्यंत जातोय. म्हणजे 0 पासून स्टार्ट झालं तर आपल्याला 0F मध्ये एक ॲड करावं लागेल. 0F मध्ये काय करावं लागेल, एक ॲड करावं लागेल. ठीक आहे, 0F मध्ये एक. आता 0F असतो कोण रे, पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो बघा. 0A म्हणजे हा 10 असतो, 0B म्हणजे हा 11 असतो, 0C म्हणजे हा 12 असतो, 0D म्हणजे 13, 0E म्हणजे 14 आणि 0E म्हणजे 15. तर मला सांगा 0E नाही 0F, E नंतर F ना, 0F नंतर 15. ठीक आहे, मला सांगा 0F म्हणजे कोण असेल, 0F म्हणजे 15. आता 15 आहे पण 0 पासून स्टार्ट होतं ना, 0 पासून स्टार्ट होते म्हणजे काउंटर सेट करताना आपल्याला एक ॲड करावं लागेल. जसं मी तुम्हाला मागाशी सांगितलं, काउंटर सेट करताना आपल्याला एक ॲड करावं लागेल. सो काउंटर सेट करताना एक ॲड करावा लागेल. सो मला सांगा 15 + 1 16. पण 16 तुमच्यासाठी माझ्यासाठी 16. पण व्हॉट अबाउट दिस हेक्साडेसिमल, वी हॅव टू कन्वर्ट इन हेक्साडेसिमल. सो करा कन्वर्ट. कसं कन्वर्ट करायचं आता सांगितलं तुम्हाला थोड्या वेळपूर्वी. समजलं का सगळ्यांना मी काय करतो, काय म्हणतोय. ठीक आहे, वाटलं सर परत एकदा सांगतो तुम्हाला काय केलं मी. आता आपला मेमरी लोकेशन 0 पासून जातोय म्हणजे डेटा. आता मला कसं समजलं 0 ते गिवन होता, पण आपला मेमरी एंड 0Fलाच होतोय हे मला कसं समजलं, डेटावरनं समजलं मला. कारण आपला डेटा कुठपर्यंत जातोय, डेटा पण 0 पासून लाईक डेटा 0F पर्यंत जातोय. ठीक आहे, ठीक आहे, डेटा आपला 0 पासून डेटा आपला 0F पर्यंत जातोय. ठीक आहे, सो आता आपण जस्ट एक 2 मिनिटापूर्वी डिस्कस केलं की 0 पासून स्टार्ट झाला तर आपला जो हा ॲड्रेस असतो त्याच्यामध्ये एक ॲड करायचा असतो, कारण आपल्याला काउंटरमध्ये याला पण ॲड करावं लागेल. ठीक आहे, म्हणजे 0F तर जायचं आहे पण हा पण आहे ना. सो 0F + 1, 0F + 1. ठीक आहे, 0F + 1 केलं तर 0F म्हणजे 15 असतो. सो 15 + 1 केलं तर काय बनतो 16. याला कन्वर्ट करा बरं. आता तुमच्यासाठी माझ्यासाठी 16, तुमच्यासाठी माझ्यासाठी 16, पण हेक्साडेसिमलमध्ये 16 कसं करणार, 16ला 16 डिवाइड करा. सो 16 1 जा 16. आपण क्वोशंट इथं लिहितो, रिमाइंडर इथं लिहितो. आता कसं रीड करतो LSB to MSB. सो LSB to MSB लिहिताना हा आपण इथं काउंटर काय सेट करणार, LSB to MSB लिहिताना आपल्याला काय भेटतोय 10H. सो 16ला आपण कसं लिहितो 10H. तो 10H आपला काउंटर असेल. समजलं का, 10H आपला काउंटर असेल.
ठीक आहे. सो पहिला स्टेप स्टार्ट मी काय करू MVI बी काउंटर घेतो आणि काउंटरला काय सेट करू 10H. 10 तुमच्यासाठी माझ्यासाठी 10 आहे, पण आपल्या मायक्रो प्रोसेसर 8085मध्ये ALP मध्ये 10 म्हणजे काय असतो, 10H म्हणजे काय असतो 16. 10H म्हणजे काय असतो 16. समजलं का? हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे जर समजलं तर तुम्हाला पुढचं सगळं समजेल. ठीक आहे. ज्यांना नाही समजलं परत थोडे मागे घ्या, परत एकदा ऐका. मी चुकून इथं सांगितलं होतं आधी की आपल्याला काउंटर 0F घ्यायचं आहे. तसं नाही आहे, काउंटर 0F नाही घ्यायचे. 00 पासून 0F 00 पासून स्टार्ट झालं तर एक मेमरी लोकेशन ॲड करायचं, कारण आपण याला पण घेतोय, हा लोकेशनला पण घेतोय. ठीक आहे. आता ॲक्च्युली 0F1च्या हिशोबाने झालं, पण 0 पासून बघितलं तर हा बनतो 16. 0 पासून बघितलं तर हा बनतो 16. म्हणून मी तुम्हाला इथे एवढं एक्झाम्पल देतो. समजलं का? एवढे एक्झाम्पल का देतं मागाशी? ठीक आहे. चलो, सो 00 पासून स्टार्ट झाला तर इथं जो ॲड्रेस असेल तिथं +1 करा. अच्छा, तेच जर तुम्हाला सांगितलं, तेच जर तुम्हाला क्वेश्चनमध्ये असं आलं, चलो जस्ट फॉर अ चेंज तेच तुम्हाला क्वेश्चन असा आला AB01H सांगा. AB01H पासून आपला डेटा स्टोअर्ड आहे. ठीक आहे. AB01 पासून आपण डेटा स्टोअर केलं तर तुम्ही काय केलं असतात, AB01 पासून जर तुम्ही घेतला असता तर त्या केसमध्ये आपण 16 आहे, त्या केसमध्ये आपण 15च घेतला असता. ठीक आहे. आपण काय घेतलं असतं 15च घेतला असता. 0F म्हणजे 15 म्हणजे ऑलरेडी तो कन्वर्टेडच होता, पण 16ला पण कसं लिहितो ते आपल्याला माहिती आहे. 16ला पण 10H लिहितो. 16ला काय लिहितो 10H. ठीक आहे. हां, जर आपण इथं असं लिहिलं असतं AB सांगतो ते पण AB01H, मग तुमचा काउंटर काय असला असतं माहिती आहे का 0FH. तुम्ही काउंटरला 0F घेतला असतं, कारण तुम्ही 1 पासून स्टार्ट करता ना. तुम्ही 1 पासून स्टार्ट करताय, 1 पासून स्टार्ट झाला तर हा तुमचा काउंटर असेल. पण आता आपण 1 पासून स्टार्टच नाही करत ना रे. समजतंय का तुम्हाला काय म्हणतो मी? आपण आता 1 पासून स्टार्टच नाही करत रे. आपण आता स्टार्ट करतोय 0 पासून. सो 0 पासून स्टार्ट करताना याच्यामध्ये 1 ॲड करावं लागेल, आणि याच्यामध्ये 1 ॲड केलं की 16 बनतो. 16 तुमच्यासाठी माझ्यासाठी, पण मायक्रो प्रोसेसर 8085साठी 16 म्हणजे 10 असतो. सो आपला काउंटरचा व्हॅल्यू काय आला पाहिजे 10. ठीक आहे. पहिला स्टेप समजलं का? चलो, आता पुढचं स्टेप तुम्हाला सोपं वाटेल. पुढचं स्टेप सगळं तुम्हाला ऐकल्यासारखं वाटेल. ठीक आहे. पुढचा स्टेप एकदम सिम्पल आहे. सांगा. सो MVI आता ॲक्युम्युलेटरमध्ये काय स्टोअर करू? ॲक्युम्युलेटरमध्ये स्टोअर करतो 00H. हे बघा 00H. कुठून मला स्टोअर करायचं आहे AB00. सांगा. आता लास्ट क्वेश्चन सारखंच आहे LXI H, AB00H. चलो, मग नेक्स्ट स्टेपमध्ये काय करतो? लास्ट क्वेश्चनमध्ये काय केलं तर आपण ॲक्युम्युलेटरचं व्हॅल्यू इकडे घेऊन येतो, बरोबर? ॲक्युम्युलेटरचं व्हॅल्यू ते इथं घेऊन येतो. मग आपण काय करतो MOV M, A सेम लाईक लास्ट क्वेश्चन. चलो, ॲक्युम्युलेटरमध्ये जो काही व्हॅल्यू असेल, ॲक्युम्युलेटरचं व्हॅल्यू एममध्ये घेऊन आलो. सो तिथं 00H स्टोअर झालं. मग पुढे काय करायचं INXH. Hला तुम्ही इन्क्रीमेंट करा. INR रजिस्टरला INR इन्क्रीमेंट रजिस्टर एला पण इन्क्रीमेंट करा, कारण तुम्हाला 00 मग 01 मग 02 मग 03 असं तुम्हाला स्टोअर करत जायचं. ठीक आहे. सो एला पण इन्क्रीमेंट करा आणि काउंटरला डिक्रीमेंट करा. DCRB काउंटरला डिक्रीमेंट करा आणि JNZ जोपर्यंत तुमचा काउंटर 0 होत नाही तोपर्यंत अपवर जम्प करा आणि अपचं लेबल कुठं लावणार? हे तर लावणार. अपचं लेबल तुम्ही इथं लावा आणि हे एकदा झालं तर तुम्ही स्टॉप करू शकता अँड देन युअर कोडिंग इज डन. ठीक आहे. पुढचं सगळं माहीत असेल तुम्हाला. पुढचं सगळं सेम लास्ट 2 क्वेश्चन सारखंच होता, पण फक्त इथं विषय होता आपला काउंटर बेस्ड. फक्त हा 10 कसा आला काउंटर, फक्त हा काउंटर 10 कसा आला ते खूप महत्त्वाचं आहे. आणि काउंटर आपण कशामध्ये घेतलं? हेक्साडेसिमल. काउंटर आपण कशामध्ये घेतलं? हेक्साडेसिमलमध्ये घेतलं. ठीक आहे. मुद्दा समजून घ्या. ठीक आहे. पुढे आपण अजून क्वेश्चन प्रॅक्टिस करू, PYQ घेऊ, तुम्हाला सगळं समजेल. फक्त लक्ष देत राहा. ठीक आहे. चलो, सो हे झालं तर नेक्स्ट क्वेश्चन स्टार्ट करू. राईट अँड ALP. आता बघा, अजून तुम्हाला काउंटर सोपं वाटेल. आता अजून जेवढं क्वेश्चन आपण प्रॅक्टिस करू ना रे, काउंटर तुम्हाला सोपं वाटेल. ठीक आहे. आता मला सांगताना पण लाईक काउंटर कसं एक्सप्लेन करायचं मुलांना हा लेक्चरमध्ये पण खूप कन्फ्युजन असतो, कारण प्रत्येक मुलगा वेगवेगळा अझम्पशन करतो. काउंटर असं असेल तसं असेल. 1 पासून स्टार्ट झालं तर थोडं क्लिअर ठेवा काउंटर काय असतो. ठीक आहे. चलो, सो राईट अँड असेंबली लँग्वेज प्रोग्राम टू फिल द मेमरी लोकेशन फ्रॉम. मेमरी लोकेशन आपला कुठून स्टार्ट होतोय? E100H. मेमरी लोकेशन E100H ऑनवर्ड्स म्हणजे कुठपर्यंत जाते ते तर माहीत नाही आपल्याला. माहीत नाही. ठीक आहे. सो E100H ऑनवर्ड्स आपलं मेमरी लोकेशन स्टार्ट होतोय आणि आपण काय करणार आहे? डेसिमल नंबर 00ला स्टोअर करणार आहे आणि 00 पासून आपल्याला स्टोअर करत जायचं आहे 99 पर्यंत. आणि त्यांनी क्लिअर कट मेन्शन केले, तर क्लिअर कट मेन्शन केले हा डेसिमल. येस, त्यांनी क्लिअर कट मेन्शन केले डेसिमल नंबरच पाहिजे. पण आपला मायक्रो प्रोसेसर काय करतो? त्याला हेक्साडेसिमल समजतो ना रे. सो मायक्रो प्रोसेसर 00 स्टोअर करणार, 01 पण करणार, 02 पण करणार, 03 पण करणार, 04, 05, 06, 07, 08, 09 पर्यंत करणार, पण तो 10 नाही स्टोअर करणार.
तो 10च्या ऐवजी काय करणार 0A, कारण त्याला काय माहिती आहे, मायक्रो प्रोसेसरला काय माहिती आहे, मायक्रो प्रोसेसरला माहिती आहे हेक्साडेसिमल, मग तो हेक्साडेसिमलमध्येच स्टोअर करणार ना. मग मायक्रो प्रोसेसर 11ला कसं स्टोअर करणार 0B. मग मायक्रो प्रोसेसर आपला जो आहे ALPमध्ये कसं स्टोअर करणार 0C 0D अँड सो ऑन. पण त्यांनी क्लिअरली तुम्हाला क्वेश्चन सांगितले, हा फॉर अ काइंड इन्फॉर्मेशन हा एक PYQ क्वेश्चन आहे, हा एक PYQ क्वेश्चन आहे बरं का. हा बोर्ड्समध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. हा सेम क्वेश्चन तुमच्या पेपरमध्ये पण दिसू शकतो बरं का. खूप जास्त विचारणारा क्वेश्चन आहे हा, कारण मुलं काय करतात डेसिमलला सोडून बाकी कोड करतात, डेसिमलला विसरून जातात, कारण म्हणून हा क्वेश्चन बोर्ड्समध्ये खूप जास्त वेळ विचारतात. तर डेसिमलमध्ये कन्वर्ट करून तुम्हाला स्टोअर करायचं आहे. अवघड नाही आहे, सोपं आहे. फक्त जर 09 नंतर 0A आला ना, मग आपला मायक्रो प्रोसेसरने त्याला 10 म्हणून स्टोअर केला पाहिजे, 0Bला 11 म्हणून स्टोअर केला पाहिजे, 0Cला 12 म्हणून स्टोअर केला पाहिजे, 0Dला 13 म्हणून स्टोअर केला पाहिजे, असं स्टोअर केला पाहिजे जे आपल्याला समजेल. डेसिमल आपल्याला समजतं, हेक्साडेसिमल मायक्रो प्रोसेसर समजतं. सो डेसिमल टू हेक्सिमल कन्व्हर्जन करण्यासाठी आपल्याकडे एक इन्स्ट्रक्शन आहे कॉल्ड एज डा, डेसिमल ॲडजस्ट टू ॲक्युम्युलेटर. कोणता इन्स्ट्रक्शन आहे डा. डेसिमल ॲडजस्ट टू ॲक्युम्युलेटर काय करतो माहिती आहे का, हेक्साडेसिमलला डेसिमलमध्ये कन्वर्ट करतो. आता हेक्साडेसिमलला डेसिमलमध्ये एक्झॅक्टली कन्व्हर्जन कसं केलं जातो त्याचं एक शॉर्ट एक्झाम्पल देतो. जसं की 10ला कसं म्हणतो आपण 0 आहे, लिहा बरं बायनरीमध्ये 0 0 0 0. एला कसं लिहितो 1 2 4 8, 8 + 2 10. सो 10ला पण कसं लिहितो 1 0 1 0. ठीक आहे. चलो, सो आता डा इन्स्ट्रक्शन काय करतो माहिती आहे का, याला 0Aला 10मध्ये कसं कन्वर्ट करतो तो बघतो, दोन्ही बिट्समध्ये बघतो. 8 बिट नंबर आहे ना आपला, हा नंबर किती बिट्स आहे 8 बिट नंबर आहे. मग डा इन्स्ट्रक्शन काय करतो बघतो 4 बिट दोन्ही 4 बिटमध्ये बघतो 9पेक्षा ग्रेटर व्हॅल्यू कुठं आहे, 9पेक्षा ग्रेटर व्हॅल्यू कुठं आहे. माझा इन्स्ट्रक्शन सेटच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला हा डा इन्स्ट्रक्शन एक्सप्लेन केला होता मी. ठीक आहे. सो डा इन्स्ट्रक्शन काय करतो ना, बघतो 9पेक्षा ग्रेटर व्हॅल्यू कुठं आहे, मला सांगा 0 9पेक्षा ग्रेटर आहे का, नाही, मग त्याच्या खाली तो 0च ठेवणार. A 9पेक्षा ग्रेटर आहे का, हो, A इज ग्रेटर दॅन 9, मग तिथं तो काय करणार 6ने ॲड करणार. ठीक आहे, 6ने ॲड करणार. जर असा असता AAH, मग आपला डा इन्स्ट्रक्शन काय करतो 6ने ॲड करतो. कशाने ॲड करतो 6ने ॲड करतो. जर 0C असतं तर काय केलं असतं, त्याने 06ने ॲड केला असता. अच्छा, 6 2 असतं तर त्यांनी काय केलं असतं, त्याने 6 0ने ॲड केला असता. समजतं का आपला डा कसं ॲड करतो. आता डा असं का ॲड करतो, हा प्रोटोकॉल का करतो, कारण हेक्साडेसिमल आणि डेसिमलमध्ये डिफरन्स काढण्यासाठी. हेक्साडेसिमल आणि डेसिमल मधला डिफरन्स किती असतो मला सांगा, रॅडिक्स ऑफ हेक्साडेसिमल पटपट सांगायचं. रॅडिक्स व्हॉट इज रॅडिक्स ऑफ हेक्साडेसिमल. रॅडिक्स ऑफ हेक्साडेसिमल 16 अँड व्हॉट इज रॅडिक्स ऑफ डेसिमल. रॅडिक्स ऑफ डेसिमल इज 10. सो 10 आणि 16 मधला डिफरन्स किती आहे 6 ना. सो हा डिफरन्स काढण्यासाठी आपण 6ने ॲड करतो जिथं 9पेक्षा ग्रेटर व्हॅल्यू असेल तिथं. ठीक आहे, समजते का. सो बघा, सो आपण इथं काय करणार 0 0 0 0. आता 6ला कसं लिहितो 4 5 6 म्हणजे 0 1 1 0. आता यांच्यामध्ये बायनरी एडिशन करा बरं, रेड कलर दिसतो ना सगळ्यांना. ठीक आहे, हां, यांच्यामध्ये बायनरी एडिशन करा बरं. 0 + 0 0, 1 + 1 सम विल बी 0 कॅरी विल बी 1, 1 + 1 सम विल बी 0 कॅरी विल बी 1, 1 + 1 सम विल बी 0 कॅरी विल बी 1. हे असेल 1 0 0 0. आता आपल्याला जो थोडं डिकोड करून बघा 0 0 0 1, 0 0 0 1 म्हणजे काय झालं 1, 0 0 0 म्हणजे 0. सो सांगा ॲट द एंड आपल्याला काय भेटलं. डा काय करतो हेच काम करतो, जसं मी तुम्हाला करून दाखवलं ना. 0Aचा 10 कन्व्हर्जन करतो बघा, 0Aचा 10मध्ये कन्व्हर्जन केलं, कुणी केलं, डाने केलं. सो डा इन्स्ट्रक्शन काय करतो हेक्साडेसिमलला डेसिमलमध्ये कन्वर्ट करतो. आणि आपल्याला स्टोअर करताना डेसिमलमध्येच स्टोअर करायचं आहे, डेसिमलमध्येच स्टोअर करायचं आहे. हा क्लिअर आहे का, हा क्लिअर आहे का. ठीक आहे, हा एक पॉईंट झाला. त्याच्यानंतर कमिंग टू द मोस्ट इम्पॉर्टंट, थांबा डामध्ये अजून एक कंडिशन आहे. डा जर वापरायचं असेल ना तुम्हाला, तर तिथं एखादा ॲरिथमेटिकल ऑपरेशन झालं पाहिजे. ठीक आहे, ॲरिथमेटिकल ऑपरेशन म्हणजे काय, ॲडिशन सबट्रॅक्शनने तर डा नाही होणार, पण मोस्टली ॲडिशन. सो तुम्ही काय करू शकता, आपण एला इथे इन्क्रीमेंट करत जाणार ना, 0 1 0 2 0 3 0 4 0 5. सो असं इन्क्रीमेंट करण्यापेक्षा आपण काय करू, ॲड करू 1ने. सो ॲड केल्यानंतर डा काम करू शकतो. ठीक आहे, सो इन्क्रीमेंट केल्यानंतर ॲक्च्युली डा इम्प्लिमेंट नाही करू शकत आपण एखादा ॲरिथमेटिकल ऑपरेशन केल्यानंतर डाला इम्प्लिमेंट करू शकतो. ठीक आहे, चलो, हा तर झाला डाचा प्रश्न. चलो, डाचं सगळंच क्लिअर. आता मला सांगा की आपल्याला काउंटर काय घ्यायचं आहे नेमकं. अरे पहिला स्टेप सोडून आपण पूर्ण पुढचा कोड डिस्कस करत बसलो. ठीक आहे, सांगा काउंटर काय घेणार तुम्ही. स्टार्ट. सो व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ काउंटर. सांगा काउंटरचा व्हॅल्यू काय घेतला पाहिजे. MVI B मध्ये काय स्टोअर करू काउंटर. E100. पण कुठपर्यंत जायचं आपल्याला माहीतच नाही, ठीक आहे, काउंटर कसं शोधायचं मी सांगतो बघा या क्वेश्चनमध्ये. हा एक बोर्ड क्वेश्चन आहे. ठीक आहे, याच्यामध्ये काउंटर कसं शोधायचं सांगतो. काउंटर शोधण्यासाठी हा कलर वापरू आपण. ठीक आहे, काउंटर कसं शोधलं ते मी ते एक्सप्लेन करतो. ठीक आहे, कारण जागा नाही आपला.
0 पासून 99 पर्यंत जायचं. म्हणजे टोटल लोकेशन किती झाले? टोटल लोकेशन 100. अरे 0 हा पण एक लोकेशन झालं ना लोकेशनच्या बाबतीत. 0 पण एक लोकेशन असतो ना. सो मला सांगा, वी आर गोइंग फ्रॉम 0 टू 99. सो 0 टू 99 म्हणजे टोटल लोकेशन किती झालेत? 100. आता 100 तुमच्यासाठी माझ्यासाठी 100 रे, पण याच्यासाठी काय? ELPमध्ये 100ला पण कसं लिहितो? करा बरं डिवाइड. कसं करणार आपण? असं लिहितो ना आपण 100 आणि डिवाइड बाय 16. सो करून बघा साईडला. 100ला 16 डिवाइड करा. सो 16 6 मला वाटतं 96. बरोबर, 16 6 96. रिमाइंडर काय होतो? 4. सो आपण कसं लिहिणार इथं? इथं काय लिहितो आपण? इथं क्वोशंट लिहितो आणि इथं आपला रिमाइंडर लिहितो 4. आणि आपण कसं रीड करतो? MSB टू LSB. LSB टू MSB. कसं रीड करतो? LSB टू MSB. सो मला सांगा काय झालं? 64. सो 100 तुमच्यासाठी माझ्यासाठी 100 आहे. हे डेसिमलमध्ये झालं. दिस इज इन डेसिमल. आता 100ला हेक्सा डेसिमलमध्ये कसं लिहितो? 64H. येस, दिस इज इन हेक्सा डेसिमल. समजलं का मुद्दा? सो हेक्सा डेसिमलमध्ये 100ला पण कसं लिहितो? 64H. काउंटर समजलं? काउंटर कसं सिलेक्ट करायचं? ठीक आहे. आय होप सो काउंटर क्लिअर असेल. काउंटर कसं सेट करायचं हा क्लिअर असेल. ठीक आहे. सो 0 टू 99 म्हणजे हा झाला 100 लोकेशन. 100 तुमच्यासाठी माझ्यासाठी हा डेसिमल. पण ELPमध्ये आपल्याला 100ला कसं लिहिता येईल? 64 म्हणजे ॲक्च्युली 100 असतो हेक्सा डेसिमलमध्ये. ठीक आहे. चलो, सो मी काय लिहू? सो इथं काय लिहू? इथं लिहितो 64H. ठीक आहे. काउंटर समजलं का? आता पुढचं तर सोपं आहे ना. पुढचं तर माहीत तुम्हाला. सो काय करा? ॲक्युम्युलेटरमध्ये काय मूव्ह करा? MVI. ॲक्युम्युलेटरमध्ये काय मूव्ह केलं पाहिजे तुम्ही? 0 मग त्याला इन्क्रिमेंट करत राहू. इथं इन्क्रिमेंट नाही करायचं आहे, इथं ॲड करायचं आहे, कारण डा वापरायचं ना. सो इन्क्रिमेंट न करता आपण त्याला ॲड करू. ठीक आहे. चलो, कुठं डेटा स्टोअर करायचं आहे? या लोकेशनला. सो LXI करा. LXI समजते का पुढचं आता सगळं? ठीक आहे. LXI HLमध्ये आपण काय स्टोअर करणार? E100H. ठीक आहे. मग हा लोकेशन झाला आपला M. सो ॲक्युम्युलेटरचा डेटा तिथं घेऊन यायचं आहे. ॲक्युम्युलेटरचं तिथं ऑलरेडी मी लिहिले आहे, पण तिथं ब्लँक ॲक्च्युली. तसं बघितलं तर आता सध्या इथं कोण नाही आहे. तसं बघितलं तर हा आता सध्या काय ब्लँक आहे. आता इथं आपल्याला ॲक्युम्युलेटरचं व्हॅल्यू घेऊन यायचं आहे. इथं काय करायचं आहे? आपल्याला ॲक्युम्युलेटरचं व्हॅल्यू घेऊन यायचं. मग मी काय करणार? MOV M, A. म्हणजे ॲक्युम्युलेटरमध्ये कोण होता? 0 हे बघा. ॲक्युम्युलेटरमध्ये तर कोण आला? 0H. सो हा 0H Mमध्ये लोड होणार. म्हणजे इथं कोण आला? 0H. समजलं का? 0H कसा आला? ठीक आहे. चलो, आता काय करा? आपण HLला इन्क्रिमेंट करू. INXH. HLला तुम्ही इन्क्रिमेंट करा. ठीक आहे. HLला इन्क्रिमेंट केल्यानंतर काय केलं पाहिजे? ADI 01H. मी नॉर्मली काय करतो? INR करतो, पण आता मला पुढे डा वापरायचं आहे. डा वापरायसाठी डेसिमल ॲडजस्ट टू ॲक्युम्युलेटर वापरायसाठी ॲरिथमेटिकल ऑपरेशन झालेलं पाहिजे. ठीक आहे. सो INRA करण्यापेक्षा आपण ADI 01H करू शकतो. बरोबर. आता ADI 01H केल्यानंतर आपण वापरणार डा. कारण 0 टू 9मध्ये जाताना काही प्रॉब्लेम येणार नाही. 0 टू 9मध्ये डा कामच नाही करणार. पण जर 0A आला तर त्याला 10मध्ये कन्वर्ट करणार. 0B आला तर त्याला 11मध्ये कन्वर्ट करणार. 0C आला तर 12मध्ये कन्वर्ट करणार. काही लोक म्हणतात सर 09ला काय करणार डा? काहीच नाही करणार. 09ला 09च ठेवणार, कारण तो 00ने ॲड करणार. 00ने ॲड केलं की आन्सर तोच येणार ना. समजलं का तुम्हाला? 09 08 ते सगळे ॲज इट इज डिस्प्ले होतील. फक्त हे डिफरन्स काढण्याचं काम हा डा करतो. ठीक आहे. चलो, डा केल्यानंतर काय करणार तुम्ही? डिक्रिमेंट बीला डिक्रिमेंट करा. डा केल्यानंतर DCR बी डिक्रिमेंट द बी. अँड जोपर्यंत B 0 होत नाही तोपर्यंत जम्प करत राहा. जोपर्यंत B 0 होत नाही तोपर्यंत जम्प करत राहा. जम्प कुठं करणार? अपवरती. इथं जम्प कुठं करणार? अपवरती करा. आणि एकदा तुमचं हे पूर्ण कंप्लीट झालं तर तुम्ही 100 लोकेशन 0 पासून 99 पर्यंत स्टोअर करणार. अँड देन यू कॅन स्टॉप. समजलं का? इथं फक्त 2च समजण्यासारख्या गोष्टी होत्यात मला वाटतंय. बाकी सगळं तुम्हाला माहीत होता. फक्त 2. पहिला हा डाचा रोल काय होता? पहिलं तर तुम्हाला हा समजायचा की डाचा रोल काय होता आणि हा हेक्साडेसिमल 64 कसा आला. बस हे तुम्हाला हे 2च गोष्टी समजायचे होते. बाकी सगळं तुम्हाला माहीत होतं ऑलरेडी. ठीक आहे. बाकी सगळं तुम्हाला माहीत होतं ऑलरेडी काय करायचं म्हणून. ठीक आहे. चलो, सो मला वाटतं सगळ्यांनी थोडं व्यवस्थित हे सगळं नोट करून घ्या, कारण खूप इम्पॉर्टंट आहे सगळं. ठीक आहे. चलो, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. ठीक आहे. चलो, नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय? दॅर इज अ ब्लॉक ऑफ मेमरी फ्रॉम दिस टू दिस. दॅट इज आता मला सांगा. आता मला पटकन काउंटर सांगता आला पाहिजे. आता त्यांनी मेमरी लोकेशनचा रेंज दिले फ्रॉम दिस टू दिस. मग त्या केसमध्ये काय बघा, कुठून स्टार्ट करतात? 01 पासून जातात आणि 0A पर्यंत जातात.
मी तुम्हाला काय सांगितलंय, 1 पासून स्टार्ट झाला तर हाच तुमचा काउंटर असेल. मग सांग, आणि तो पण हेक्साडेसिमलमध्येच आहे ना, सो हाच तुमचा काउंटर असेल. सो काउंटर तुम्ही काय घेणार, तर काउंटर काय घेणार 0AH. काउंटर काय घेणार 0H. काउंटरचं तर क्वेश्चन क्लिअर, काउंटरचं डाऊट क्लिअर. मला वाटतं काउंटर इथं क्लिअर झाला असेल सगळ्यांना. ठीक आहे, चलो इथपर्यंत क्लिअर. म्हणजे हा क्वेश्चन तुम्हाला इथपर्यंत क्लिअर आहे की आपल्याला 10 टाइम्स म्हणजे 0A काउंटरला असाइन करून द्यायचे. राईट अ असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम टू रिप्लेस ऑड नंबर्स. येस, ऑड नंबर. आता ऑड नंबर इव्हन नंबर कसं शोधणार? ऑड नंबर जिथं जिथं असेल तिथं तुम्ही एफनी रिप्लेस करा. ऑड नंबर तुम्हाला जिथं जिथं भेटेल तिथं तुम्ही एफनी रिप्लेस करा. सो आता ऑड नंबर कसं शोधणार तुम्ही? मी तुम्हाला याच्या आधीच्या पण लेक्चरमध्ये सांगितलं होतं माहिती. सो लेवल 2 मध्ये एक नंबर आहे जसं की 02H घ्या आणि एक नंबर आहे जसं की 05H घ्या. ठीक आहे, आता तुम्हाला माहिती आहे हा इव्हन नंबर आहे आणि ऑड नंबर आहे. ठीक आहे, त्याला तुम्ही 8 बिटमध्ये कसं लिहिता बरं? 00000010 आणि 5ला कसं लिहिता बरं? 00000101. तर इथं कन्क्लुजन काय भेटतो ना तुम्हाला? इथं एक छोटंसं कन्क्लुजन भेटतो की लास्ट बिट जर 0 निघाला, एखादा 8 बिट नंबरचा लास्ट बिट जर 0 निघाला तर तो असतो इव्हन नंबर. काय असतो तो? इव्हन नंबर. आणि एखादा दिसतं ना हे सगळं, ठीक आहे, आणि एखादा 8 बिट नंबरचा शेवटचा बिट जर 1 असेल तर त्याला आपण म्हणतो ऑड नंबर. काय म्हणतो त्याला आपण? ऑड नंबर. ठीक आहे, तर शेवटचा बिट, हे बघा, शेवटचा बिट जर 0 असेल तर इव्हन नंबर, शेवटचा बिट 1 असेल तर ऑड नंबर. समजलं का कसं करायचं? ठीक आहे, सो आपल्याला काय करायचं तर ऑड नंबर, रिप्लेस द ऑड नंबर विथ FFH. सो जिथं जिथं ऑड नंबर येतोय तिथं आपल्याला FFने रिप्लेस करायचं. ठीक आहे, चलो मला वाटतं त्याचं कोडिंग करू. काउंटर एक इम्पॉर्टंट होता. काय इम्पॉर्टंट होता? काउंटर एक इम्पॉर्टंट होता. काउंटर समजल्यानंतर तुम्ही हे समजून घ्या इव्हन ऑडचं लॉजिक. ठीक आहे, आता इव्हन ऑड कसं समजणार आपल्याला? आपल्याकडे एक इन्स्ट्रक्शन आहे, तुम्हाला तो इन्स्ट्रक्शन माहीत असेल, RRC. काय RRC? रोटेट राईट कंटेंट ऑफ ॲक्युमुलेटर. RRC म्हणजे काय असतो? रोटेट राईट द कंटेंट ऑफ ॲक्युमुलेटर. म्हणजे जर तुम्ही या इन्स्ट्रक्शनवरती RRC केलं, काय केलं? RRC केलं म्हणजे एखाद्या डेटावरती RRC केलं तर शेवटचा बिट कुठे जातो? शेवटचा बिट कॅरीमध्ये जातो. माहिती आहे ना सगळ्यांना? शेवटचा बिट कुठं जातो? कॅरीमध्ये जातो. आता समजा कॅरी रिसेट झाला तर नंबर कोणता नंबर आहे? इव्हन नंबर आहे. आणि समजा कॅरी सेट झाला तर नंबर कोणता नंबर आहे? नंबर ऑड नंबर आहे. ठीक आहे, समजलं का? सो RRC म्हणजे रोटेट राईट कंटेंट ऑफ ॲक्युमुलेटर. सो तुम्ही काय करा, जसं तुम्ही या ब्लॉकपासून या ब्लॉकपर्यंत जाताना प्रत्येक डेटावरती RRC करा. ऐका, लॉजिक ऐका. वी आर गोइंग फ्रॉम दिस टू दिस ना. सो ऑन एव्हरी ब्लॉक ऑफ डेटा परफॉर्म RRC. तुम्हाला समजेल कॅरी रिसेट होतोय का कॅरी सेट होतोय. समजा कॅरी रिसेट झाला तर तुम्हाला काय करायचं आहे? कॅरी रिसेट झाला तर तुम्हाला स्किप करायचं आहे. आणि कॅरी सेट झाला म्हणजे तुम्हाला स्किप नाही करायचं आहे. म्हणजे तुम्हाला तर कंडिशन वापरायचं आहे JC, जम्प ऑन JNC वापरायचं तुम्हाला. ॲक्च्युली ऑड नंबरसाठी काय करायचं? JNC. इव्हन नंबरसाठी JC वापरणार. ऑड नंबरसाठी काय करणार? JNC, जम्प ऑन नॉट कॅरी. म्हणजे कॅरी नसेल तर जम्प करायचं. जम्प ऑन नॉट कॅरी. कॅरी नसेल तर जम्प करा आणि पुढच्या लोकेशनला जा. कॅरी नसेल तर जम्प करा आणि पुढे लोकेशनला जा. पण कॅरी असेल तर डायरेक्ट जम्प नाही करायचा. C म्हणून एक काउंट घेऊ, C म्हणून एक रजिस्टर घेऊ, त्याला इन्क्रीमेंट करा. आणि C म्हणून जो रजिस्टर घेणार ना तो बेसिकली काउंट स्टोअर करत जाईल. काय करेल? तो काउंट स्टोअर करत जाईल. तो फक्त काउंट करेल की बाबा आपल्याला ऑड नंबर किती भेटलेत म्हणून. ठीक आहे, नाहीतर ऑड नंबर भेटण्यापेक्षा आपण काय करू शकतो? काउंट नाही करायचं ॲक्च्युली आपल्याला, तर डायरेक्ट आपण FFने रिप्लेस करून टाकू. चला एक काम करा, JNC कंडिशन हा जर ट्रू निघाला, ठीक आहे, जम्प ऑन नॉट कॅरी, तर आपण स्किप करू आणि पुढच्या लोकेशन जाऊ. पण हा जर कंडिशन फॉल्स निघाला तर आपण थांबू आणि FFला त्या मेमरी ब्लॉकमध्ये टाकू आणि पुढे जाऊ. ठीक आहे, समजलं का तुम्हाला? म्हणजे सगळ्यात आधी 2501 घेऊ. 2501 आता अज्युम करू 2 मिनटं की इथं ऑड नंबर आहे. जस्ट एक अझम्पशन घेतो मी की या लोकेशनला ऑड नंबर आहे. ठीक आहे, चलो सो काउंटर सेट करा आधी, स्टार्ट. ठीक आहे, स्टार्ट म्हणजे असं कोडिंग आलं ना, असं अज्युम करून चाला पहिल्याच ब्लॉकला ऑड आहे. म्हणजे तुम्हाला जो काम करायचं ना ते असं अज्युम करून चाला, म्हणजे तुम्ही कोडला बिल्ड करू शकता. ठीक आहे, कोड ALP कोड तुम्ही बनवू शकता. ठीक आहे, सगळ्यात आधी काउंटर सेट करायचं असतं. काउंटर बेस क्वेश्चन आहे. सो हे तर माहिती आहे, MVI B म्हणून घेतो मी. बी मध्ये काय सेट करतो मी? 01. हे बघा 01 पासून 0 पर्यंत जातोय म्हणजे काउंटर काय झाला? 0AH. हे तर क्लिअर आहे, याच्यामध्ये कोणाला काही डाऊट नाही. ठीक आहे, हे तर क्लिअर आहे, याच्यामध्ये कोणाला काही डाऊट्स नाही. ठीक आहे, चलो आता मला डायरेक्ट माझं काम सुरू करायचं आहे. मला ॲक्युमुलेटर वगैरे काही गरज हां, हे डेटा इथं जो कोण डेटा असेल ना त्याला ॲक्युमुलेटरमध्ये घेऊन जायचं आहे. कारण RRC हे फक्त आपण ॲक्युमुलेटरवरतीच लावू शकतो. RRC कोणावरती लावू शकतो? ॲक्युमुलेटरवरती. सो काय करा? LXI HLला कुठं पॉईंट करा तुम्ही? HLला पॉईंट करा 2501H. HLला कुठं पॉईंट करा तुम्ही? 2501Hला पॉईंट करा. म्हणजे तिथं जो डेटा असेल ना, हा डेटा बनेल तुमचा M. आता 2 मिनिटं असं अज्युम करून चाला की तो M जो आहे ना तो ऑड नंबर आहे.
जसं की 0.5 घ्या. हां, एममध्ये 0.5 एक ऑड नंबर आहे, जसं अज्युम करून चालतं बरं का. त्याला ॲक्युम्युलेटरमध्ये घ्या. कसं घेणार? MOV A, M. का बरं ॲक्युम्युलेटरमध्ये घेतलं? कारण RRC करायचं आहे. सो RRC करा. RRC केल्यानंतर ऑड नंबरचा तुम्हाला माहिती आहे, RRC केल्यानंतर ऑड नंबरचा काय म्हणतो? कॅरी सेट होतो. RRC केल्यानंतर कॅरी काय होतो? सेट होतो. आणि कॅरी जर सेट झाला आणि जर कॅरी सेट झाला तर आपण इथे कंडिशन वापरणार JNZ, जम्प ऑन नॉट कॅरी. जम्प ऑन नॉट कॅरी. आणि कुठे जम्प करू? स्किपवरती जम्प करू. इथे एक लेबल वापरतो स्किप आणि मी इथं लिहितो स्किप. जम्प ऑन नॉट कॅरी म्हणजे कॅरी नसेल तर जम्प करा ना. पण आता कॅरी आहे, तुम्ही जम्प करू शकता का? नाही करू शकत रे. सो कॅरी नसेल तर जम्प करणार, पण आता कॅरी आहे, सो आपण जम्प नाही करू शकत. सो मला काय करावं लागेल? मला हे करावं लागेल, त्या लोकेशनला FFने मूव्ह करावं लागेल. सो मी काय करतो? MVIM, FFH. हा इन्स्ट्रक्शन समजलं का? मूव्ह इमिडिएट. हा डेटाला या लोकेशनला मूव्ह करतो. एम म्हणजे कोण? हा. सो ऑड नंबरच्या ठिकाणी कोण आला? FF आला. ऑड नंबर होता ना, ऑड नंबरच्या ठिकाणी FF आला. ठीक आहे, माझं काम डन आहे. समजा मी हे कंप्लीट केलं, मग त्याच्यानंतर काय केलं? मला दुसरं लोकेशनला जायचं आहे. सो पुढं काय करणार मी? मी पुढं काय करणार? HLला इन्क्रीमेंट करणार. INXH. काउंटरला डिक्रीमेंट करणार. DCRB. आणि जोपर्यंत माझं काउंटर झिरो बनत नाही, तोपर्यंत मला रिपीट करावं लागेल ना, कारण आय हॅव टू गो फॉर 10 स्टेप्स. सो जोपर्यंत माझं काउंटर झिरो होत नाही, म्हणजे मी काय करू? JNZ. आणि कुठं जम्प करू? लेबल अपवरती जम्प करू. लेबल अप कुठं देऊ? डायरेक्ट मी कुठं देऊ? इथं एमचा डेटा म्हणजे नेक्स्ट. इथं बघा आपण इन्क्रीमेंट केलं ना, म्हणजे आपल्याकडे आला 2502. आता जस्ट अज्युम करा इथं एक की इथं एक इव्हन नंबर आहे. आता अज्युम करा इथे एक इव्हन नंबर आहे. 2502 मध्ये अज्युम केलं इव्हन नंबर आहे. ठीक आहे, सो तो इव्हन नंबर ॲक्युम्युलेटरमध्ये आला. RRC केल्यानंतर काय होणार? इव्हन नंबरचा 0 होणार. सो 0 झाला तर JNZ जम्प करणार. म्हणजे अरे कॅरी 0 झाला ना, कॅरी 0 झाला म्हणजे जम्प ऑन नॉट 0. जम्प ऑन JNC, जम्प ऑन नॉट कॅरी रे. 0 थांबा. एक मिनिट. जे JNZ नाही आहे ते ॲक्च्युली JNC आलं पाहिजे. जम्प. ठीक आहे, तिथं बघा JNC लिहिलं आहे मी. JNZ का लिहिलं बरं? JNC, जम्प ऑन नॉट कॅरी. ठीक आहे, बाकी सगळं ठीक आहे ना? RRC काय? ठीक आहे, कन्फ्यूज होऊ नका बरं असं इन्स्ट्रक्शन. JNC, जम्प ऑन नॉट कॅरी. ठीक आहे, जम्प ऑन नॉट कॅरी. ठीक आहे, जम्प ऑन नॉट कॅरी. आता कॅरी नाही आहे तर तुम्ही जम्प करा. आता कॅरी नाही आहे ना, कॅरी इक्वल टू 0 म्हणजे कॅरी नाही आहे, तर तुम्ही जम्प करा. कुठे जम्प करणार? स्किपवरती जम्प करणार, कारण तो इव्हन नंबर होता. आता आपण जम्प का मारलं? कारण तो इव्हन नंबर होता. आपण जम्प केला बिकॉज दॅट वॉज अ इव्हन नंबर. सो आपण हे नाही करणार, फक्त आपण ऑड नंबरला करणार होतो. ऑड नंबर्सला आपण FFने रिप्लेस करणार होतो, इव्हन नंबरला नाही करणार होतो. सो इथं जम्प करा, Hला इन्क्रीमेंट करा, Bला डिक्रीमेंट करा आणि पुढे चला. असं करत जा आणि बघता तुमचे जे काही ऑड ब्लॉक्स असतील ते रिप्लेस होतील बाय FF अँड देन यू कॅन स्टॉप. इव्हन ब्लॉकला काही नाही, इव्हन ब्लॉक तसंच असणार. ठीक आहे, चलो इव्हन ब्लॉक विल बी लाईक दॅट ओनली. ठीक आहे, समजलं का? अच्छा, जस्ट फॉर चेंज हा क्वेश्चनमध्ये समजा हा ऑड नंबरच्या ठिकाणी फक्त इव्हन नंबर केला तर तुम्ही काय करणार? एक्झाममध्ये असंच काहीतरी करतात रे. फक्त थोडंफार चेंजेस करतात. आता मला सांगा, हा ऑड नंबरचा फक्त इव्हन नंबर केला तर फक्त एक चेंज करायचं आहे. हे JNCचं तुम्हाला करायचं जम्प ऑन कॅरी. JNCचं काय करायचं आहे? जम्प ऑन कॅरी. ठीक आहे, सो JNC विल बी जम्प ऑन कॅरी. जर हा ऑडचा इव्हन झाला तर. ठीक आहे, जम्प ऑन कॅरी म्हणजे कॅरी असेल तर जम्प करा. आता कॅरी असेल तर तो ऑड नंबर आहे ना, कॅरी असेल तर तिथं मग तुम्हाला रिप्लेसमेंट नाही करायचं. कॅरी असेल तर जम्प करा, पुढे चला. पण कॅरी नसेल तर तुम्ही जम्प नाही करू शकत. म्हणजे तुम्हाला ते चेंज करावं लागेल असं. ठीक आहे, चलो. सो हा क्वेश्चन क्लिअर असेल, वी कॅन गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. चलो, 8 बिट हेक्साडेसिमल नंबर. चलो, मला वाटतं हा एक क्वेश्चन आहे आपल्याकडे. 8 बिट हेक्साडेसिमल नंबर स्टोअर्ड ॲट मेमरी लोकेशन C000H. म्हणजे आपल्याकडे एक लोकेशन आहे. हा कंपल्सरी क्वेश्चन आहे बरं का. कंपल्सरी बोर्ड्समध्ये विचारतात. आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जे काही शिकवतो ना, हे येणार पेपरला असणार. सो हा व्हिडिओ किती तुम्हाला बोरिंग वाटलं, किती तुम्हाला कॉम्प्लेक्स वाटलं, किती तुम्हाला अवघड वाटलं, तरी मल्टिपल टाइम्स ऐका, मला तुमचे डाऊट्स विचारा आणि मला सांगा. पण हे जोपर्यंत तुम्ही क्लिअर करत नाही ना, तोपर्यंत पुढे जाऊ नका, कारण हा खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. जोपर्यंत तुम्हाला काउंटरवरचे क्वेश्चन समजत नाही ना, पुढचे व्हिडिओज पण स्टार्ट करून ॲक्च्युली काही फायदाच नाही आहे. ठीक आहे, चलो. सो पुढचा व्हिडिओ काय? 8 बिट हेक्साडेसिमल नंबर स्टोअर्ड ॲट मेमरी लोकेशन C000H. सो आपण काय करतोय? C000H वरती आपण एक नंबर स्टोअर करतोय. राईट अ ALP टू काउंट द नंबर ऑफ झिरोज. ॲक्च्युली कंटिन्युएशनमध्ये इथं ब्रेक झाला लाईन, पण हा कंटिन्युएशनमध्ये. राईट अ ALP टू काउंट द नंबर ऑफ झिरोज in it and store the count in memory location C001H.
म्हणजे इथं काहीतरी एक नंबर आहे, सांगा काहीतरी नंबर 05H. आता 05Hला 05H हा एकच नंबर आहे बरं का, 05H हा एकच नंबर आहे. याला कन्वर्ट करा बरं तुम्ही बायनरीमध्ये. काय असतो 0000. फाईलला कसं लिहितो 0101. आठवतं ना 1248. सांगा आता इथं नंबर ऑफ झिरोज किती दिसतं तुम्हाला? नंबर ऑफ झिरोज मोजा बरं. 1 2 3 4 5 6. सो आता एक लोकेशन आहे C001. आता C001 मध्ये तुम्हाला काय स्टोअर करायचं आहे? 06H. बस एवढंच करायचं आहे, पण एवढं सोपं नाही आहे. एवढंच करायचं पण एवढं सोपं नाही आहे. ठीक आहे, समजा C000 इथे एक नंबर आहे 05. त्याचा बायनरी काय असतो? त्याचा बायनरी असतो 00000101. बरोबर, 0101. आणि या बायनरी नंबरमधला आपल्याला झिरोज काउंट करायचे. ठीक आहे, सो क्वेश्चन नीट समजून घ्या. 8-bit हेक्साडेसिमल नंबर स्टोअर एट मेमरी लोकेशन दिस. राईट अँड ELP टू काउंट द नंबर ऑफ झिरोज इन इट. म्हणजे या नंबरच्या आतमध्ये किती झिरोज आहेत, या नंबरच्या आतमध्ये किती झिरोज आहेत ते आपल्याला काउंट करायचं आहे. आणि त्याचं काउंट आपल्याला आपल्या या लोकेशनला स्टोअर करायचं आहे. ठीक आहे, समजलं का क्वेश्चन? ठीक आहे, आता हे करण्याचं लॉजिक काय? आपण फक्त परत येतो आपण RRC. ठीक आहे, RRC रोटेट राईट द कंटेंट ऑफ ॲक्युम्युलेटर. काय करणार आपण? RRC वापरणार. ठीक आहे, सो आपण मला सांगायचं काउंटर काय घेणार आपण? आता मला 8-bit नंबरवरती चेक करायचं की 0 किती वेळा रिपीट होतात. सो हा नंबर किती बिट्स आहे? नंबर आहे 8-bit. सो कॉमन सेन्स काय? आपला काउंटर काय असेल? आपला काउंटर असेल 8-bitचा. आपला काउंटर काय असेल? C000. आपला काउंटर काय असेल? 808H. आपला काउंटर काय असेल? 08H. आता मी काउंटर 08H का घेतलं? कॉमन सेन्स, कारण 8-bit नंबर आहे ना. 8-bit नंबर आहे माझा, म्हणजे मला काय करायचं आहे? 8 टाइम्स मला चेक करायचं की 0 येतोय की नाही. आता 0 येते की नाही कसं चेक करणार? आपल्याकडे एक इन्स्ट्रक्शन आहे RRC. सो काय करणार मी? RRC पहिल्यांदा RRC करताना हा माझा कॅरीमध्ये येणार, 1 माझ्या कॅरीमध्ये येणार. सो कॅरी सेट झाला तर मी एक रजिस्टर घेऊ C म्हणून, आणि हा रजिस्टर काय करणार माहिती आहे का? जेव्हा 0 येणार ना तो इन्क्रीमेंट होणार. जेव्हा 0 येणार ना कॅरीमध्ये तर हा इन्क्रीमेंट होणार C. असं काहीतरी कोडिंग करू आपण. ठीक आहे, चलो 1 आला तर हा इन्क्रीमेंट होणार का? नाही. मग त्याच्यानंतर कोण येणार? 0 येणार. 0 आला तर इन्क्रीमेंट होणार का? हा इन्क्रीमेंट होणार. 1 आला तर इन्क्रीमेंट होणार का? नाही. 0 आला तर इन्क्रीमेंट होणार का? हा. म्हणजे जेवढं टाइम्स आपण RRC करू तसं एक नंबर्स आपल्या कॅरीमध्ये येतील. आणि कॅरी जसं रिसेट होणार तसं आपण काय करू? या व्हेरिएबलला म्हणजे या Cमध्ये आपण इन्क्रीमेंट करू. ठीक आहे, Cमध्ये इन्क्रीमेंट. चलो याचा कोड करू. सिंपल आहे, खूप सिंपल आहे, लक्ष द्या फक्त. आणि हा क्वेश्चन एक्झाममध्ये असतो बरं का. स्टार्ट मला सांगा काउंटर काय सेट करू? काउंटर खूप सिंपल आहे. 8-bit नंबर आहे, सो काउंटर 8 असेल. सो MVI एक रजिस्टर घेतो B, आणि B मध्ये काय स्टोअर करतो? 08H. समजलं का? 08H का घेतलं समजलं का तुम्हाला? कारण हा 8-bit नंबर आहे. ठीक आहे, दिस इज अ 8-bit नंबर. चलो नेक्स्ट स्टेप काय केलं पाहिजे? LXI ने तर पॉईंट करू, म्हणजे हा बनेल M, 05 बनेल M. त्या Mला ॲक्युम्युलेटरमध्ये घेऊन येऊ आणि RRC करायला स्टार्ट करू. सो काय करू? LXI लोड रजिस्टर पेअर इमिडिएट HL टू द मेमरी लोकेशन C000H. लोड केलं. ठीक आहे, मग त्याच्यानंतर काय करा? तो बनेल M, तो 05 बनेल M, MOV A,M. मग ॲक्युम्युलेटरमध्ये घेऊन आलो त्याला. बरोबर, ॲक्युम्युलेटरमध्ये घेऊन आल्यानंतर काय करा? अरे एक मिनिट आपण इथे एक स्टेप मिस करतोय. Cचा काय रोल आहे? C आपण इथं सांगितलंच नाही ना स्टार्टिंगला कुठं. थांबा. सो Cला पण सांगावं लागेल MVI C. Cला काय लोड करणार? 00H. म्हणजे C हा 0 असणार. मग जसं कॅरी रिसेट होणार तसं C इन्क्रीमेंट होणार. परत एकदा, जसं RRC करता कॅरी रिसेट होणार तसं आपला रजिस्टर C इन्क्रीमेंट होणार. कारण तो 0चं काउंट होल्ड करणार आहे. ठीक आहे, चला पुढचंच LXI HLला कुठं पॉईंट करूयात आपण? C000H. सो HLला आपण C000Hला पॉईंट करू. मग काय करणार? MOV A,M. हां, आता तुम्ही RRC करा. आता तुम्ही रोटेट राईट करा RRC. आता RRC केल्यानंतर मला सांगा शेवटचं बिट काय येणार? 1. कॅरी सेट झाला तर काउंट केला पाहिजे का? नाही. म्हणजे आपण स्किप केला पाहिजे, म्हणजे आपण जम्प केला पाहिजे. सो मी कंडिशन होतो जम्प ऑन कॅरी. म्हणजे कॅरी आला तर मी जम्प करणार, मी इन्क्रीमेंट नाही करणार. सो जम्प ऑन कॅरी. कुठं जम्प करू? स्किपवरती जम्प करतो. स्किप, आणि स्किप लेबल इथं लावतो. म्हणजे हा पोर्शन मी स्किप करणार आणि इथं जम्प करणार जर कॅरी आला तर. आणि कॅरी आलाच तर मी स्किप करतो. समजलं का? स्किप का केलं? चलो स्किप केलं. स्किप करून काय करायचं? स्किप करून काउंटरला डिक्रीमेंट करा. DCRB. आता इथं HLला प्लीज इन्क्रीमेंट करू नका, कारण आपला हा जो एकच मेमरी आहे आणि तो एकच मेमरी आपला HL असणार आहे. कारण आपल्याला फक्त बिट्स काउंट करायचे आहेत. मेमरी लोकेशनमध्ये डेटा नाही आहे.
ठीक आहे. सो मेमरी लोकेशनला इन्क्रीमेंट करू नका. ठीक आहे. चलो डिक्रीमेंट बीला डिक्रीमेंट केलं, मग त्याच्यानंतर काय केलं पाहिजे, JNZ अप. जोपर्यंत बीचं व्हॅल्यू 0 होत नाही तोपर्यंत तुम्ही काय करा, अपवरती जम्प करा. अप कुठं आलं, अप कुठं लावायचं आता, RRCला अप लावा. ठीक आहे, RRCला अप लावा. म्हणजे आता हा 1 गेला कॅरीमध्ये, मग परत RRC केलं तर हा 0 जाईल कॅरीमध्ये. सगळे एक बिट पुढे शिफ्ट होतात ना. अरे RRCचा अर्थ काय आहे, एव्हरीबडी इज मुव्हिंग 1 बिट आहेत ना, सगळे एक बिट पुढे शिफ्ट होतात ना. ठीक आहे. आणि हा जो असेल हा पहिला बिट लास्ट बिटला जातो. सो हा मग पुढे जाणार, हा मग लास्टला जाणार. असं यांच्या एक ट्रेन चालू असतो, हा असा एक लूप चालू असतो. ठीक आहे. चलो, सो मला सांगा आता सेकंड टाइम RRC करताना कोण येणार, सेकंड टाइम RRC करताना 0 येणार. म्हणजे आपला कॅरी काय होणार, रिसेट होणार. आता मला सांगा, जम्प ऑन कॅरी, कॅन आय जम्प ना, कॅरी तर रिसेट झाला, रिसेट झाला. कॅन आय जम्प, नो. मग मला इथं काय करावं लागेल, इन्क्रीमेंट द काउंटर. सो मी काउंटरला इथं इन्क्रीमेंट करतो. ठीक आहे. सो काउंटरला कसं इन्क्रीमेंट करणार, INRC, इन्क्रीमेंट काउंटर C. हे समजलं का, INRC समजलं का. चलो, असं हे रिपीट होणार फॉर हाऊ मच टाइम्स, 8 टाइम्स. 8 टाइम्स हे रन होणार, RRC करणार, म्हणजे 8 टाइम्स सगळे एक करून कॅरीमध्ये येतील. आणि जसं 0 येणार तसं आपलं कॅरी, आपला कॅरी 0 झाला तसं Cला इन्क्रीमेंट करणार. कॅरी 0 झाला तर Cला इन्क्रीमेंट करणार आणि आपण Cमध्ये काउंट स्टोअर करणार. चलो, आपण काउंटचा व्हॅल्यू कुठं स्टोअर करायचं, आता काउंट किती असेल आपला, 06 असेल. म्हणजे हे पूर्ण RRC 8 टाइम्स झालं. अरे मॅन्युअली मोजा ना, 1 2 3 4 5 6 असेल. ठीक आहे. चलो, हे 6ला कुठं स्टोअर करायचं आहे, C001. थांबा, स्टॉप नका करू, तिथं पुढं स्टोअर पण करायचं आहे. सो HLकडे कोण आहे बरं, HLकडे C000 आहे. मग HLला इन्क्रीमेंट करा ना, HLला इन्क्रीमेंट केलं तर काय म्हणतो, C001 सांगा, INX HLला इन्क्रीमेंट करा आणि मग काय करा, MOV M,C, म्हणजे Cचा व्हॅल्यू जो काउंट होता, Cचा व्हॅल्यू ह्या लोकेशनला मूव्ह करा. अँड देन यू कॅन स्टॉप, म्हणजे देन यू कॅन हॉल्ट. इथं फक्त स्टॉप लिहा. ठीक आहे. समजलं कसं करायचं. कमेंट्स स्वतःहून लिहाल ना, कमेंट्स तुम्ही स्वतःहून लिहू शकता. ठीक आहे. क्लिअर एव्हरीबडी. एवढंच हा कन्सेप्ट. ठीक आहे, एवढंच आहे कन्सेप्ट याचा आपला एवढंच आहे काउंटर बेस्ड क्वेश्चनचं. ठीक आहे. हे असतो काउंट द नंबर ऑफ झिरोज. खूप इम्पॉर्टंट बरं का, खूप इम्पॉर्टंट आहे. अच्छा, कधी एक्झाममध्ये काउंट द नंबर ऑफ 1 झालं तर बघा, 0च्या ठिकाणी जर काउंट द नंबर ऑफ 1 असं दिलं, 0च्या ठिकाणी काउंट द नंबर ऑफ 1 असं दिलं, तर तुम्ही काय करायचं माहिती का, JCचं काय करायचं, JNC, जम्प ऑन नॉट कॅरी. बरोबर, JCचं काय करायचं, JNC, जम्प ऑन नॉट कॅरी. कॅरी नसेल तर जम्प करायचं, म्हणजे तुम्ही बरोबर 1ला काउंट करणार. ठीक आहे. कॅरी नसेल तर तुम्ही काय करायचं, जम्प ऑन नॉट कॅरी, म्हणजे हे कॅरी नसेल तर तुम्ही जम्प करणार, म्हणजे तुम्ही काय करणार, नंबर ऑफ 1ला काउंट करणार. ठीक आहे.